या मान्यवरांना मी विनंती करतो, सुदेश इंगलासपूरकर यांना, की त्यांनी मान्यवरांना व्यासपीठावर घेऊन यावं. माननीय सुभाष देसाई सर, टाळ्याच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया. माननीय पी डी पाटील सर, माननीय राजीव खांडेकर सर, आणि आपल्या सगळ्यांचे कवी मित्र माननीय श्री अरुण शेट्टे सर. महाराष्ट्राच्या हीरक महोत्सवानिमित्त आपण हा कार्यक्रम घेतो आणि कार्यक्रमाचा प्रारंभ हा महाराष्ट्र गीताने आपण करतो. अस्मिता पांडे आणि धनुष गिधार महाराष्ट्र गीत सादर करतील. वसंत सुंदर संपन्न की महा प्रियमुचा एक महाराष्ट्र देश, प्रियमुचा एक महाराष्ट्र देश. गगन भेदी गिरविण अणुनच जिथे उणे, आकांक्षा पुढती जिथे गगन ठेंगणे. अटकेवरी जेथील तुरंगी जल पिणे, तेथ अडे काय जलाशयन दाविणे. पौरुषाची अटक गमे जेथ दुस्सहा, प्रियमुचा एक महाराष्ट्र देश हा, प्रियमुचा एक महाराष्ट्र देश हा. विक्रम वैराग्य एक जागी नांदती, जरी पटका भगवा झेंडा ही डोलती. धर्म राजकारण समवेत चालती, शक्ती युक्ती एकवटुनी कार्य साधिती. पसरेयत कीर्ती अशी विस्मयावहा, प्रियमुचा एक महाराष्ट्र देश हा. गीत मराठ्यांचे श्रवणी मुखी असो, स्फूर्ती दीप्ती धृती जेथ अंतरी ठसो. वचनी लेखनी ही मराठी गिरा दिसो, सतत महाराष्ट्र धर्म मर्म मनी वसो. देह पडो तत्कारणी हियसे स्पृहा, प्रियमुचा एक महाराष्ट्र देश हा. बहुवसोत सुंदर संपन्न की महा, प्रियमुचा एक महाराष्ट्र देश हा, प्रियमुचा एक महाराष्ट्र देश हा. मित्रांनो, सहज आठवलं, रत्नाकर मासिकाच्या ऑगस्ट 1927 सालातल्या अंकात श्रीपाद कृष्ण कुर्डटकरांनी हे महाराष्ट्र गीत पाठवलं होतं आणि ते छापलं होतं. आणि 1 मे 1960 जेव्हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली, त्यावेळेला महाराष्ट्र सरकारने या गीतास महाराष्ट्र गीत म्हणून मान्यता दिली. सहज आठवलं म्हणून सांगितलं. व्यासपीठावरील सर्व दिग्गज कर्तृत्ववान मंडळी आणि ग्रंथप्रेमी रसिक श्रोते हो, महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना विनम्र अभिवादन करून मी श्याम जोशी ग्रंथ सखा बदलापूर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करीत आहे. मित्रांनो,
जाणीवपूर्वक आजच्या पाहुण्यांसाठी मी दिग्गज हा शब्द वापरला आहे. या शब्दाचा अर्थ आपल्या लक्षात आलाय का? कित्येक वेळेला आपण शब्द वापरतो, पण त्या शब्दांची निर्मिती ज्या कारणासाठी केलेली असते त्याचं नेमकेपण काही वेळेला आपल्याला सापडत नाही. दिग्गज याच्यामध्ये दिक आणि गज असे दोन शब्द आहेत. दिक म्हणजे दिशा आणि गज म्हणजे हत्ती. दश दिशातून अंधारून आल्यानंतर जंगलामध्ये आभाळ पाठीवर घेऊन आल्या संकटांना तोंड देत जो प्रवास करतो निरंतर त्याला दिग्गज असं म्हणतात. व्यासपीठावरली सगळी मंडळी मी पाहिली, यांचं कर्तृत्व जग जाहीर आहे. ही सगळी मंडळी विश्वख्यात आहेत. किती संकटांना त्यांना तोंड द्यावं लागलं असेल, किती प्रकारचं नैराश्य काम करताना त्यांच्या मनामध्ये आलं असेल. हे सगळं होत असताना सुद्धा हत्ती ज्याप्रमाणे अविचल कार्य करत राहतो, पुढे जात असतो, तसे ही सगळी मंडळी आपल्या ध्येय पथावर निरंतर चालत राहिलेली आहेत. त्यामुळे या सगळ्यांचं स्वागत करताना त्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये जो ठसा उमटवलेला आहे त्याबद्दल ग्रंथाली त्यांना मानाचा मुजरा करीत आहे. मित्रांनो, पाहुणे स्थानापन्न झालेले आणि आपल्या संस्काराप्रमाणे आपण त्यांचं स्वागत करूया. ग्रंथालीचे अरुण जोशी, आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे अरुण जोशी हे संपादक आहेत, संहिता संपादन करतात, रुचीचं संपादन करतात. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी ज्येष्ठ मंत्री, मराठी भाषा विभाग, उद्योग आणि खनन खात्याचं मंत्री माननीय सुभाष देसाई सर यांचं स्वागत करावं. देसाई साहेबांकडे अवजड उद्योग आणि इतर खाती होतीच. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी अविरत उद्योग त्यांना करायला लागले. दिल्लीपर्यंत जाऊन त्याची मागणी आणि मांडणी करायला लागली. हा एक नाही म्हटलं तरी मोठा अवजड उद्योगच होता, कारण गेले अनेक वर्ष मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी स्वतः देसाई साहेब अनेक वर्ष प्रयत्नशील होते. ही सगळी मंडळी एवढी महान आहेत ना मित्रांनो, की त्यांचा परिचय करून देण्याची गरजच नाही. डॉक्टर पी.डी. पाटील, ते काहीतरी असं म्हणतात ना, नाव ही काफी आहे. पाटील सरांनी इतके पायंडे पाडलेले आहेत. 89व्या मराठी साहित्य संमेलनामध्ये आतापर्यंत जी काही 95 संमेलनं झाली त्याच्यामध्ये जे कार्यक्रम कधीही घेतले गेले नाहीत ते पाटील सरांनी घेतले. मराठी भाषा, साहित्य, संस्कृती, कला आणि जो साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाचा इतिहास जतन करून ठेवला पाहिजे, त्यांचं स्वागत केलं पाहिजे, ते पाटील सरांनी केलं. त्यांचं स्वागत ग्रंथालीचे सर्व सुदेश लासपूरकर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. माननीय डॉक्टर पी.डी. पाटील. आणि जाता जाता पाटील सरांची सामाजिकता आणि समाज बंधुत्व इतकं विशेष आहे की साहित्य संमेलनामध्ये जो निधी जमा झाला होता त्यातनं 1 कोटी रुपये नाम संस्थेला पाटील सरांनी देणगी म्हणून दिलेले होते.
यानंतर आपण सत्कार करणार आहोत ते राजीव खांडेकर सरांचा. राजीव खांडेकर सर सगळ्यांना विदित आहेत, माहिती आहे. एबीपी माझाचे संपादक आहेत, पत्रकार आहेत. राजकारणातली सूक्ष्मता त्यांना ज्ञात आहे. त्यांचं स्वागत धनश्री धारप यांनी करावं अशी मी विनंती करतो. असा एकही श्रोता या सभागृहामध्ये नसेल की ज्यांनी एबीपी माझाचे कार्यक्रम, त्यांचा कट्टा, त्यांचे विशेष कार्यक्रम आणि राजकारणातली त्यांची मल्लीनाथी हे सगळ्यांना परिचित आहेत. यानंतर आपण अरुण शेवते यांचा सत्कार करणार आहोत. अरुण शेवते हे कवी आहे, ऋतुरंगचे संपादक आहे. याच्यापेक्षा त्यांचा अधिक चांगला परिचय म्हणजे मराठीतील जेवढी पुस्तकं आहेत त्या पुस्तकांचं संशोधन करणं, पुस्तकांचा ध्यास घेणं आणि ती मिळवणं हा त्यांचा फार मोठा आनंदाचा असा भाग आहे. अरुण शेवते यांचं स्वागत धनश्री धारप करतायत. गेले 25 वर्ष ऋतुरंगचं प्रकाशन हे ते करतायत. गुलजारांचा परिचय शेवते सरांमुळे महाराष्ट्राला जो झालाय त्याच्याबद्दल आपण सगळे रसिक त्यांचे ऋणी आहोत. मित्रांनो, आपण या पाहुण्यांना पुस्तक भेट दिलेलेच आहे. शिवाय चाफ्याच्या फुलांची करडी आणि स्मृतिचिन्ह दिलेलं आहे. ही आठवण भेट ही त्यांच्याकडे निश्चितच राहील. आज या 3 पुस्तकांचा प्रकाशन समारंभ जो होणार आहे, खरं म्हणजे हे काम ग्रंथालयाने विद्यापीठ स्तरावरच केलेलं आहे. महाराष्ट्र राज्याला 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्राच्या या 60 वर्षांचा धांडोळा घेणं, किती प्रगती आपण केलेली आहे, काही क्षेत्रात आपली किती अधोगती झालेली आहे, याचा साक्षेपी विचार करावा म्हणून रमेश अंधारी सर, विज्ञानाचे अपन देशपांडे, ही सगळी मंडळी यांच्याकडून ग्रंथालयाने 3 दर्जेदार पुस्तकं लिहून घेतलेली, संपादित करून घेतले. त्याचं प्रकाशन आज होणार आहे. ही सगळी प्रक्रिया कशी होती, हे असं सुदेश इंगलासपूरकर सरांना का करावं असं वाटलं, याविषयीचं मनोगत आपण आता त्यांच्याकडनं जाणून घेऊया. माननीय सुदेश इंगलासपूरकर. नमस्कार. व्यासपीठावरील मान्यवर आणि रसिक हो. ग्रंथालय आणि महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्राच्या हीरक महोत्सवानिमित्त प्रसिद्ध केलेल्या विज्ञान तंत्रज्ञानातील हीरक महोत्सवी महाराष्ट्र, मोहरा महाराष्ट्राचा, मराठी राज्यातले मराठीचे वर्तमान या 3 खंडांचं प्रकाशन मराठी भाषा उद्योग मंत्री माननीय सुभाष देसाई यांच्या हस्ते मराठी भाषा सचिव भूषण गगराणी, ते आता काही मीटिंगमुळे येऊ शकले नाही पण थोड्या वेळात ते येतीलच इथे, कुलपती डॉक्टर PD पाटील, संपादक एबीपी माझा राजीव खांडेकर, माझा मित्र संपादक कवी ऋतुरंग प्रकाशक अरुण शेवते यांच्या उपस्थितीत होत आहे. मला त्याचा खूप आनंद आहे, कारण ही सगळी मी प्रक्रिया चालू होती त्यावेळी मी वेळोवेळी अरुण शेवतेशी बोलायचो. तो मला एक आधार होता. मी त्याशी ज्या ज्यावेळी मला नवीन काही कल्पना सुचते त्यावेळी मी त्याला भेटतो. आमचं रविवारी गोरेवाला एक भेटायचं ठिकाण आहे, तिथे आम्ही बोलतो, गप्पा करतो. मी जाऊ का पुढे, सुदेश तू पुढे जा, आणि मग मी पुढे जातो. आता थोडंसं मी तुमच्याशी जो संवाद साधणार आहे तो या प्रकल्पाबद्दल. महाराष्ट्राचा हीरक महोत्सव सगळीकडे साजरा होणार होता, तर ग्रंथालयाने काहीतरी वेगळं केलं पाहिजे अशी कल्पना माझ्या मनात आली. मग ती सगळ्या मी माझ्या विश्वस्तांना सांगितली. सगळ्यांनी त्याला होकार दिला आणि आम्ही असं ठरवलं की आपण याच्यातनं 5 पुस्तकं खरं तयार करूया. मला अजून जी 2 पुस्तकं करायची होती त्यातलं एक होतं नाटकावरचं आणि दुसरं होतं सिनेमावरचं. याचं माझं अशोक राणीशी बोलणंही झालं होतं. 2 काही आम्ही ते करू शकलो नाही, पण येत्या 1.5 वर्षात आम्ही ती 2ही पुस्तकं पूर्ण करू. प्रथम आम्ही रमेश अंधारी संपादित मोहरा महाराष्ट्राचा हा प्रकल्प हाती घेतला. या प्रकल्पाचा खर्च मोठा होता. यासाठी आम्ही DY पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर PD पाटील यांना भेटलो असता मी प्रति घेतो, आपण हे काम सुरू करा असा धीर त्यांनी मला दिला. त्यातून उत्साह वाढला व पुढील 2 खंडांची आखणी केली. यातील विज्ञानाच्या खंडाबद्दल मी मराठी विज्ञान परिषदेचे कार्यवाह
अपाम देशपांडे यांना कल्पना सांगितली. त्यांनी ती लगेच उचलून धरली. संपादक विवेक पाटकर, हेमचंद्र प्रधान यांना संपादक नेमून हा खंड पूर्ण केला. भाषेच्या खंडाबद्दल डॉक्टर श्रीपाद जोशी यांना कल्पना सांगितली. त्यांना ती आवडली व डॉक्टर अजय देशपांडे यांच्यासह त्यांनी तिसऱ्या खंडाचे काम सुरू केले. आज हे तिन्ही खंड प्रकाशित होत आहे. याचा ग्रंथालयाचा आनंद होत आहे. या तिन्ही खंडांची जी मुखपृष्ठ देखणी ती सतीश भावसारे यांनी केलेली आहे. या 3 खंडाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील 12 ठिकाणी प्रत्येक ठिकाणी 3 दिवसाचं चर्चासत्र आणि व्याख्यान आयोजित करण्याचं ग्रंथालयाने ठरवलेलं आहे. कारण मला असं जाणवलं की आपण ज्या ज्यावेळी वेगळ्या गावात जातो, जसं तर ग्रंथालयाने काम करून ठेवलंय, पण त्या गावातल्या व्यक्ती किंवा संस्था यातली काही कामं करत आहेत, तर त्याचं कुठेतरी सगळं डॉक्युमेंटेशन झालं तर खऱ्या अर्थाने तो ग्रंथ परिपूर्ण होऊ शकेल. तर याचं सगळं या उपक्रमाचा जो समन्वयक आहे तो माझा मित्र, ग्रंथसखाचा आणि पुस्तकावरती प्रेम करणारा श्याम जोशी तो असेल. आणि मग त्याला ग्रंथालयाची सगळी टीम आम्ही मदत करणार आहोत. ग्रंथालयाने 1982 साली ग्रंथयात्रा काढली. यावर्षी त्याला जानेवारीत 40 वर्ष पूर्ण झाली. ग्रंथमूळ एकाच वेळी महाराष्ट्रातील 50 ठिकाणी ग्रंथ प्रदर्शनी हा कार्यक्रम आम्ही 1985 साली केला होता. यावेळी समाजातून संस्था व्यक्ती यांचे सहकार्य लाभले. यात सांस्कृतिक बँकेचे माजी अध्यक्ष कैलासवासी एकनाथ ठाकूर यांचा मोठा सहभाग होता. यांच्या पुढाकाराने 1990 साली भारतातली पहिली वाचन परिषद ग्रंथालयाने घेतली होती आणि वाचनाबद्दलचा जाहीरनामा जाहीर केला होता. मला वाटतं ही भारतातली सगळ्यात मोठी घटना आहे. म्हणजे जशी 82ची यात्रा घडली भारतात पहिल्यांदा, किंवा 1945 जसं आपल्याकडे एशियाड झाला होता, एकाच वेळी 50 ठिकाणी सगळे स्पोर्ट्स सुरू होते, तसं ग्रंथ प्रदर्शन 50 ठिकाणी आणि कार्यक्रम 3 दिवस सलग 50 ठिकाणी चालू होती. आज प्रकाशित होणारे खंड डॉक्टर पी.डी. पाटील यांनी केलेल्या सहकार्यामुळे आम्ही प्रकाशित करू शकलो. याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत. ग्रंथालयाचा रोल हा कॅटलिस्टचा आहे. वाचक आणि लेखक यातील दुवा आहे. रसिकांपर्यंत उत्तम पुस्तके कार्यक्रम नेऊन जाणीवा रुंदावण्याचे काम ग्रंथालय करत आहे. आजच्या 3 खंडांचे प्रकाशन महाराष्ट्र शासनाच्या मराठी विभागातर्फे व्हावे ही आमची इच्छा होती. यास मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई सरांनी लगेच होकार दिला. तसेच मराठी विभागाचे सचिव भूषण गगराणी यांनी नेहमीप्रमाणे सहकार्य केले. त्यांचे अधिकारी सहकारी यांचं सहकार्य लाभलं, त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक धन्यवाद मानतो. ग्रंथालयाच्या भाषा विषयक उपक्रमातील प्रवास, ग्रंथालयाने आतापर्यंत काय काय केलंय भाषेबद्दलचं काम, याबद्दल मी थोडंसं तुम्हाला माहिती देणार आहे. 1983 पासून सुरू झाला तो मराठी अभ्यास परिषद यांचं मॅगझिन बन्सन आणि जई निमकर यांनी 5 खंड काढलेले होते. ते 5 खंड ग्रंथालयाने प्रकाशित केले होते आणि त्या काळात आम्ही स्टिकरही काढले होते. शिव्या द्या पण मराठीत द्या, अशी गोड बोला मराठीत बोला, अशी 5 प्रकारची स्टिकर्स आम्ही केले होते आणि ती महाराष्ट्रभर डिस्ट्रीब्यूट केलेली होती. त्यानंतर ग्रंथालयाने सुरेश वाघे यांचा संकल्पना कोश 5 भागातला प्रकाशित केला. त्याला महाराष्ट्र शासनाचा पहिला पुरस्कार मिळाला आणि आता तेच ग्रंथालयाला कालिदास कोशाचे 5 खंड करून देणार आहेत. दुसरं मराठीबद्दलचं जे ग्रंथालयाने काम केलं म्हणजे जर्मन विभागाच्या सोबत माय मराठी हा भाषा शिकण्याचा प्रकल्प जो होता त्यातला पहिला भाग हा ग्रंथालयाने काढला आणि नंतरचे पुढील सगळे भाग आहे ते शासनाच्या मराठी भाषा विभागाने काढलेले आहेत. आता ग्रंथालय 25 डिसेंबर 2024ला आपली 50शी पूर्ण करणार आहे. तर या मधल्या काळात ग्रंथालय काय काय करणार आहे याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. ग्रंथालय या 3 वर्षात येत्या 5 बोलीभाषांचे कोश करणार आहे आणि 5 आदिवासी भाषांचे कोश करणार आहे. दागिन्यांचा कोश प्रसिद्ध केला जाईल. आत्ता आमचं आगरी भाषेवरचं काम सुरू आहे आणि दागिन्यांच्या कोशाचे काम सुरू झालेलं आहे आणि बाकीची उरलेली कामं येत्या काही काळात सुरू होती. समाजातनं जसं तर पी.डी. पाटीलांनी आम्हाला सपोर्ट केला, अशी चांगली मंडळी आमच्याकडे येतील, आम्हाला सपोर्ट करतील आणि चांगलं काहीतरी ग्रंथालयाला करता येईल. 50वा वाचक दिन आपण जोरात साजरा करू. ग्रंथालय 1983 पासून दर 2 वर्षांनी बृहन महाराष्ट्र मंडळाचं अधिवेशन होतं. त्याला ती सातत्याने जात असते. यावर्षी अधिवेशन ऑगस्टमध्ये होणार आहे. ग्रंथालय आपला स्टॉल घेऊन जाणार आहे. जसं ह्युस्टनला ज्यावेळी अधिवेशन होतं त्यावेळी पुलंचा 75वा वाढदिवस होता, तर त्यांची आम्ही 75 छायाचित्र, त्यांची पुस्तकं, त्यांच्या ऑडिओ व्हिडिओच्या कॅसेट्स हे सगळं साहित्य आम्ही तिथे ह्युस्टनला घेऊन गेलो होतो. तर ह्यावर्षी अशोक सराफ यांचा 75वा वाढदिवस आहे, तर त्याची आम्ही 75
छायाचित्र निवडलेली आहे त्यांचं मी बहुरूपी हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. तर त्यांच्यावर जे आम्ही चांगला एक सिनेमा तयार केलेला आहे, 20 मिनिटाची फिल्म तयार केलेली आहे. ती फिल्म आणि काही चांगली पुस्तकं नुसतीच ग्रंथालयाची नाही, गेल्या 1.5 वर्षात जी चांगली प्रकाशकांची पुस्तकं आली ती ग्रंथालयाची काही निवडक पुस्तकं असं सगळं घेऊन आम्ही तो स्टॉल आमचा तिथे घेऊन जाऊ. आता थोडंसं ग्रंथालयाविषयी मी कार्यकर्ता असल्यामुळे ग्रंथालयाचं थोडंसं मार्केटिंग तर केलंच पाहिजे. ग्रंथालयाचे 47 वर्ष आहे. आम्ही 1250हून अधिक पुस्तकं प्रकाशित केली आहे. दरमहा आम्ही शब्दरुची मासिक प्रकाशित करतो. त्याची वार्षिक वर्गणी 400 रुपये. तुम्ही जर ती भरली तर ग्रंथालयाच्या संपर्कात राहू शकता. 2 आम्ही विशेष अंक काढतो. दिवाळी अंक आम्ही प्रसिद्ध करतो. असे तुम्हाला चांगले 11 अंक मिळतात. एकत्रित 1000 रुपये भरले तर तुम्हाला 3 वर्ष अंक घरी येत राहतील. ग्रंथालय बलुतं या पुस्तकाच्या नावाने दरवर्षी पुरस्कार देते. 15,000 रुपये रोख रक्कम असते आणि गोधडी असतं. गोधडी दिली जाते लेखकाला. दुसरं अरुण साधूंच्या नावे आम्ही दरवर्षी एका तरुण पत्रकाराला 1.5 लाखाची फेलोशिप देतो आणि त्यातनं जे काही मटेरियल साहित्य निर्माण होतं त्याची पुस्तकं केली जातात. 1 मे 2019 पासून ग्रंथालय डिजिटल माध्यमात आलेली आहे आणि डिजिटल माध्यमाद्वारे आम्ही आमचं ग्रंथालय वॉच हे यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे. त्याच्यावरती आम्ही आता 3 कार्यक्रम सादर करतो. पहिला कार्यक्रम म्हणजे आमचं साहित्याच्या पारावरती 2 लेखक आणि 2 वाचक यात सहभागी होतात. लेखक आपल्या पुस्तकाबद्दल बोलतो आणि वाचकाने जे पुस्तक वाचलेलं असतं त्याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवतो. दुसरा जो आमचा कार्यक्रम आहे तो राजू श्रीखंडे सादर करतात. जागतिक अभिजात साहित्याची ओळख मराठीतून तो करून देतो. म्हणजे मला स्वतःला असं जाणवलं, मी ज्यावेळी खेडोपाड्यात एक्झिबिशन्स घेऊन जातो, काही कार्यक्रम करतो, त्यावेळी तर ग्रामीण भागातली मुलं चांगली शिकलेली आहेत आणि आता त्यांना जगातलं चांगलं साहित्य काय वाचलं पाहिजे याची ओळख व्हावी म्हणून आम्ही हा कार्यक्रम सुरू केला. याचे आम्ही एकूण 100 भाग करणार आहोत. या कार्यक्रमाचं नाव आहे ग्लोबल साहित्य सफर. तिसरा जो आमचा कार्यक्रम आहे तो संजीवनी खेळ सादर करतात. देशी विदेशी महिला लेखिकांच्या अभिजात पुस्तकांचा परिचय. त्या कार्यक्रमाचं नाव आहे लोकल लेखिका. याचे आतापर्यंत आम्ही 17 भाग केलेले आहेत. याचे आम्ही 100 भाग करणार आहोत. तर अजून या आमच्या चॅनलवरती 2 कार्यक्रम नव्याने आम्ही ऑगस्टमध्ये सुरू करू. एकूण 5 कार्यक्रम या चॅनलवरती होतील. ग्रंथालयाला जी जागा दिलेली आहे बँड्राला बँडस्टँड इथे, त्याचं नाव आम्ही प्रतिभांगण ठेवलेलं आहे. त्याचं चॅनल आम्ही सुरू करणार आहोत. तिथेही आम्ही अशा 5 प्रकारचे वेगळे कार्यक्रम करणार आहोत. हे सगळे कार्यक्रम विनामूल्य आहेत. या 30 ऑगस्टला तिथे आता भारतामध्ये आशुतोष कोतवाल आलेले आहेत. फिजिक्समधलं मोठं नाव आहे. मराठी विज्ञान परिषदेबरोबर आम्ही त्यांचं व्याख्यान आयोजित केलेलं आहे. अप्पम देशपांडे त्यांना बोलतं करणार आहे. तर अशा प्रकारचे ग्रंथालय विविध कार्यक्रम करत असते आणि आपला प्रवास त्यांनी ग्रंथालय चालू ठेवला आहे. आज हे जे 3 खंड प्रकाशित होणार आहे त्याची मूळ किंमत 3000 रुपये आहे. आम्ही वाचकांना संस्थांना 1500 रुपये सवलतीत हे 3 खंड देणार आहोत. याच्या व्यतिरिक्त आता 2 वर्षात ग्रंथालयांनी 90 पुस्तकं प्रकाशित केली लॉकडाऊन असून सुद्धा. त्यातली आम्ही निवडक 60 पुस्तकं ज्याची किंमत 15,000 रुपये तो संच आम्ही 6,000 रुपये देणार आहोत आणि रुचीची वार्षिक वर्गणी 3,000 रुपये. अशी तुम्ही एकत्रितरित्या जर ग्रंथालयाला 8,500 रुपये दिले तर तुम्हाला 60 पुस्तकं, हे 3 खंड आणि 3 वर्ष रुचीचा अंक असं सर्व साहित्य आहे. ग्रंथालय दरवर्षी 25 डिसेंबरला आपला वाचक दिन साजरा करते. अशा प्रकारच्या ग्रंथालयाच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज चालू आहेत. समाजाचा सहभाग आहे म्हणून ग्रंथालयाला करता आल्या. ही संस्था आहे, हा पब्लिक ट्रस्ट आहे, सार्वजनिक संस्था आहे. मी त्याचा आता एक विश्वस्त आहे. एकूण असे 9 जण ट्रस्टी आहेत. आता माझा चेहरा दिसतो सगळ्यांना, तर माझी म्हणा श्याम जोशी सुदेश सर्व आहे, तर तसं काही नाहीये. आधी गांगलांचा चेहरा दिसत होता, आता मी बोलायला लागतो. खरं माझा बोलण्याचा पिंड नव्हता, पण आता अपरिहार्य मला बोलायला लागतं म्हणून मी बोलतो. एवढं बोलून मी माझं मनोगत थांबवतो. धन्यवाद. माननीय सुदेश सरांनी ग्रंथालयाचा इतिहास, वर्तमान आणि भविष्य या सगळ्यांचा वेध घेतला. ग्रंथालयाच्या नावापुढे मुक्त विद्यापीठ असं का लावत नाही असा प्रश्न माझ्या मनामध्ये पडला. कारण एखाद्या विद्यापीठाच्या तोडीचं, तुलनेचं काम ग्रंथालय करते. हे आता आज जे काही प्रकाशित होणारी पुस्तकं आहे त्यांची नावं ऐकून आपल्याला लक्षात येईल. मित्रांनो, या कार्यक्रमासाठी म्हणून आपण इथे एकत्र आलो तो प्रकाशनाचा समारंभ. आपण आता ग्रंथ प्रकाशनाकडे वळूया. पहिला ग्रंथ
प्रकाशित होतोय मोहरा महाराष्ट्राचा. संपादक रमेश अंधारे. या पुस्तकामध्ये महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती याचा वेध 43 अभ्यासकांनी घेतलेला आहे. हे सगळे विद्वान आहेत. यातल्या काही लोकांनी डॉक्टरेट केलेली आहे आणि आयुष्यभर इतिहासाचा ध्यास लागलेली सगळी मंडळी आहे. त्यामुळे हे पुस्तक जे आहे हे फार विशेष आहे. याचं प्रकाशन माननीय ज्येष्ठ मंत्री सुभाष देसाई सर यांना मी विनंती करतो की त्यांनी याचं प्रकाशन करावं. मोहरा महाराष्ट्राचा. संपादक रमेश अंधारे. महाराष्ट्राचं राजकारण, महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राचा इतिहास याचा वेध या पुस्तकामध्ये घेतलेला आहे. रमेश अंधारे यांचं याच्यापूर्वीच सुद्धा पुस्तक जे आहे मुद्रा महाराष्ट्राचे म्हणून आपण प्रकाशित केलेलं आहे. हे त्यांचं दुसरं आत्ताचं संशोधनपर पुस्तक. यानंतर दुसऱ्या पुस्तकाचं प्रकाशन आपल्याला करायचं आहे. मराठी राज्यातले मराठीचे वर्तमान. डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी आणि अजय देशपांडे यांनी या पुस्तकाचं संपादन केलेलं आहे. मराठी राज्यातलं मराठी वर्तमान 36 विचारवंतांचे लेख या पुस्तकामध्ये आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून गेले 15-20 वर्ष जे सातत्याने अनेक जण प्रयत्न करतायत. त्याच्यामध्ये ही सगळी मंडळी आहेत आणि त्यांनी मराठीचा सगळा इतिहास आणि मराठीची आव्हानं मराठी पुढे असलेली याचा वेध या पुस्तकामध्ये घेतलेला आहे. माननीय पी.डी. पाटील सरांना मी विनंती करतो की त्यांनी या पुस्तकाचं प्रकाशन करावं. माननीय डॉक्टर पी.डी. पाटील. मराठी राज्यातले मराठीचे वर्तमान. श्रीपाद भालचंद्र जोशी, प्राध्यापक अजय देशपांडे यांनी संपादित केलेलं पुस्तक 36 विचारवंतांचे लेख याच्यामध्ये संग्रहित केलेले आहे. तिसऱ्या ग्रंथाचं प्रकाशन आता आपण करतो. त्या पुस्तकाचं नाव आहे विज्ञान तंत्रज्ञानात हिरक महोत्सवी महाराष्ट्र आणि याचे संपादक मंडळी या ठिकाणी सभागृहात उपस्थित आहे. त्यांना मी विनंती करतो माननीय श्री विवेक पाटकर सर, माननीय हेमचंद्र प्रधान सर आणि मराठी विज्ञान परिषदेचे अमन देशपांडे यांनी या प्रकाशनात सहभागी व्हावं. कृपया मंचावर यावं. विज्ञान तंत्रज्ञानात हिरक महोत्सवी महाराष्ट्र या पुस्तकाचं प्रकाशन माननीय श्री राजीव खांडेकर सरांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. इतिहास जसा महत्वाचा तसं विज्ञान हेही राष्ट्राच्या राज्याच्या प्रगतीसाठी फार महत्वाचं असतं. त्याचा वेध या पुस्तकात घेतलेला आहे. विज्ञान तंत्रज्ञानात हिरक महोत्सवी महाराष्ट्र. संपादक विवेक पाटकर सर आणि हेमचंद्र प्रधान सर. सरांना विनंती आहे, आपण या पुस्तकाने महाराष्ट्राच्या कीर्तीची भर घातलेली आहे. कारण मुळात विज्ञान विषयक पुस्तकं फार कमी संख्येने येतात. जयंत एरंडे नावाचे एक अभ्यासक आहे, त्याने मराठी विज्ञान साहित्याचा इतिहास लिहिलेला आहे आणि त्या पुस्तकामध्ये 2000 ते 2022 म्हणजे या 22 वर्षामध्ये विज्ञान विषयक किती पुस्तकं प्रकाशित झाली याची त्यांनी यादीच सूचीच प्रकाशित केलेली आहे. काय अंदाज असेल मित्रांनो आपला? या 22 वर्षामध्ये विज्ञान विषयक
फक्त 216 ग्रंथ प्रकाशित झाले. ज्या प्रमाणामध्ये कथेचं साहित्य निर्माण होतं, कथा, कादंबरी, नाटक, चरित्र, आत्मचरित्र, तसंच विज्ञान हे मानवी जीवनाला अतिशय उपयोगी असं साहित्य असतं. परमेश्वराने माणसाला ज्या 2 देणग्या दिल्या त्याच्यामध्ये तर्क ही फार फार महत्वाची देणगी. आणि एबीपीची जाहिरात असली, क्युरिओसिटी, सुंदर जाहिरात, ही उत्सुकता जी आहे, हे जग कसं आहे, काय आहे, या संबंधी विज्ञानाचा धांडोळा जो घेतला जातो, तसं हे पुस्तक आहे. आणि आता या तिघांचाही सत्कार आपण या निमित्ताने करतो. डॉक्टर पी.डी. पाटील, अपाम देशपांडे यांचा सत्कार करतायत. सगळं प्रत्यक्ष संपादन केलेलं आहे डॉक्टर विवेक पाटकर आणि हेमचंद्र प्रधान, या दोघांचा सत्कार करायचा आहे. ज्येष्ठ मंत्री महाराष्ट्राचे, जे 4 वेळा निवडून आलेले आहेत आणि आता बातम्यात आम्ही ऐकतोय की त्यांना निवृत्तीचे वेध लागलेले आहेत. त्यांचा सहभाग इथला इतका महत्वाचा आहे की त्यांचं मार्गदर्शन तर आपण ऐकणार होतो. त्यांच्या हस्ते या ज्येष्ठ संपादकांचा आपण सत्कार करूया. विवेक पाटकर सर. माननीय मंत्री सुभाष देसाई सत्कार करतायत. विज्ञान साहित्यामध्ये लक्षणीय भर या ग्रंथांनी घातलेले. आणि आता तिसरा सत्कार आपण करतोय हेमचंद्र प्रधान यांचं. मी खांडेकर सरांना विनंती करतो की राजीवजींनी त्यांचा सत्कार करावा. सगळ्या मान्यवरांना विनंती आहे त्यांनी स्थानापन्न व्हावं. मित्रांनो, ज्या कारणासाठी म्हणून आपण इथे एकत्र आलो त्या प्रकाशनाचा समारंभ आत्ताच पूर्ण झालेला आहे. एक महत्वाचा सत्कार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे तो डॉक्टर पी.डी. पाटील साहेबांचा. त्याच्या आधी अरुण शेवते सर हे आपल्याशी संवाद साधणार आहे. डॉक्टर पी.डी. पाटील सर आणि त्यांचं कर्तृत्व हे महाराष्ट्राला विदित आहेच. अरुण शेवते हे महाराष्ट्रभर फिरत असतात. त्यांचे अनेक सुहृद आहेत आणि त्यातलं एक मैत्र म्हणजे डॉक्टर पी.डी. पाटील सर. अरुण शेवते याचा वेध घेत आहे. आमदार सुभाष देसाई साहेब, पी.डी. पाटील सर, माझे स्नेही राजीव खांडेकर आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सगळे लेखक, पत्रकार आणि रसिक मित्रांनो. सुदेशला मी परवा फोन केला होता, म्हटलं आज कार्यक्रम तू ठरवला पण सुभाष देसाईंशी बोलला का? तर त्याने सांगितलं नाही, मी सुभाष देसाईंना सकाळीच फोन केला आणि ते म्हणले की ठरल्याप्रमाणे आज आपला कार्यक्रम होईल. मी मग भूषण गगरेंशी बोलला का? तर तुम्हाला भूषण गगरेंशी मी बोललो, ते ठरल्याप्रमाणे आपला हा कार्यक्रम होईल. आणि म्हटलं मग मी राजीव खांडेकरांशी बोललो, तर राजीव खांडेकर म्हणजे दुपारी कुठली बातमी असली तरी मी कार्यक्रमाला नक्की येईल. आणि पी.डी. पाटील म्हणाले मी तर सकाळीच येणार आहे, तेव्हा दुपारपर्यंत मी पोहोचतो कार्यक्रमाला. तर ह्या सगळ्या माणसांच्या हस्ते आणि राजकीय सगळी उलाढाल महाराष्ट्रामध्ये होत आहे. हे सगळं होत असताना सुभाष देसाईंच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन होत आहे. मला असं वाटतं की महाराष्ट्राचे शिल्पकार कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेब यांनी जी सांस्कृतिक परंपरा महाराष्ट्रामध्ये निर्माण केली, त्या परंपरेचा वारसा जतन करण्याचं काम आज हा कार्यक्रमाच्या निमित्ताने होत आहे असं मला वाटतं. नाही तर अशा गोष्टी राजकारणाच्या गडबडीत शक्य नसतात. कारण पुस्तक प्रकाशन म्हणते की मग पुढं करू अशा प्रकारचं असतं. पण आज होत आहे, त्यामुळे या ठिकाणी मला सुद्धा आणि तो 6व्या मजल्यावर कार्यक्रम होत आहे, ज्या ठिकाणी यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्राच्या राज्यकारभाराची सूत्र घेतली आणि 3 ग्रंथ महाराष्ट्राला 60 वर्ष पूर्ण झाली, त्यानिमित्ताने हे सगळं आयोजन करण्यात आलेलं आहे. आता सुदेश, ग्रंथालय हा शब्द मी लेखक असल्यामुळे मला माहीत होता, पण ग्रंथालयाच्या कुठल्याही माणसाशी माझा परिचय नव्हता. 1983 साली नगरला
मी एका सायन दैनिकामध्ये काम करत होतो आणि त्यावेळेस ग्रंथालयाची यात्रा नगरला येणार होती. तर मी असा विचार केला की ग्रंथालयाचं एवढं मोठं काम सगळं आहे तर आपण एक विषयांक काढूया. आणि त्या 1983 साली त्या आमच्या सायन दैनिकाचा एक 6 पानांचा ग्रंथालय विषयांक काढला होता. आणि त्यावेळेस पु ल देशपांडेंनी तोपर्यंत ग्रंथालयाविषयी फारसं कुठं बोलले नव्हते. तर पु ल देशपांडेंना मी पत्र लिहिलं की आमचं असं एक छोटंसं सायन दैनिक आहे आणि या सायन दैनिकाचा आम्ही एक अंक काढतो, तर तुम्ही ग्रंथालयाविषयी तुमचं मनोगत लिहून कळवा. आणि मला वाटतं 5-6 दिवसाच्या आतच पु ल देशपांडेंचं ग्रंथालयाविषयी अत्यंत सुंदर असं पत्र आलं आणि ते पत्र आम्ही त्या अंकामध्ये छापलं. तर ग्रंथालयाचा माझा परिचय हा 1983 साली प्रत्यक्षात नगरला त्यावेळेस झाले. आणि मुंबईला आल्यानंतर मग सुदेश हा बोरिवलीला राहतो आणि मी गोरेगावला. तर गोरेगाव आणि बोरिवली काही फारसं अंतर नाही आणि त्यात आमची मैत्री झाली. आणि त्या मैत्रीमध्ये असे की सुदेशची जी तळमळ आहे, सुदेशचं पण एक वैशिष्ट्य आहे, नुसती तळमळ असून चालत नाही तर दृष्टी असावी लागते. कारण तळमळ अनेकांना अनेक संदर्भामध्ये असते, पण दृष्टी जर नसेल तर तळमळीचं रूपांतर हे त्या दृष्टिकोनात होतच असं नाही. पण सुदेशचा तो दृष्टिकोन असल्यामुळं आणि अनेकांना ताक घुसळता येतं पण लोणी काढता येत नाही. सुदेशचं वैशिष्ट्य असं आहे की त्याला ताक घुसळता येतं आणि लोणी उत्तम काढता येतं आणि त्याचं प्रत्यंतर आज या 3 ग्रंथामध्ये आपल्याला आलेलं आहे. आणि बोलता बोलता मला तर मी स्टेजवर येताना सुदेश मला असं म्हणाला की पी डी पाटील म्हणाले की माझ्याविषयी काही न बोललेलं बरं. तर हा त्यांच्या मनाचं मोठेपणा आहे. पण आज हा जो कार्यक्रम आणि जो ग्रंथ होत आहे यात पी डी पाटलांचं महत्वाचं योगदान आहे. आणि कृतज्ञता हा आपल्या रसिकांचा स्वभाव असला पाहिजे. आणि मग कृतज्ञतेपोटी आम्ही सरांचा हा सत्कार करत आहोत. सरांची माझी ओळख सुद्धा झाली ती साहित्य संमेलनामुळे. आणि खरं असतं मला असं मोठ्या माणसांची ओळख करून घेणं फार अवघड वाटतं. पण सकाळमध्ये मी एक बातमी वाचली होती की पिंपरी चिंचवडला साहित्य संमेलन होत आहे आणि संमेलनाचा सर्व खर्च एक पी डी पाटील करणार आहे. तर मला म्हणजे उत्सुकता वाटली की म्हटलं या माणसाला आपण भेटलं पाहिजे. का महाराष्ट्रामध्ये इतकी संमेलनं झाली पण हा पहिलाच स्वागताध्यक्ष आहे की जो स्वतःच्या खर्चाचं संमेलन करतो. कारण महाराष्ट्रामध्ये अनेक राजांनी संमेलन घेतली, अनेक मुख्यमंत्र्यांनी घेतली, मंत्र्यांनी घेतली, ज्यांच्याकडे संस्था आहेत त्यांनी संमेलनं घेतली, पण मी खर्च करणे असं कोणी म्हटलं नव्हतं. तर पी डी पाटलांचं मला त्यात फार वैशिष्ट्य वाटलं. आणि ती बातमी वाचल्यानंतर मला असं वाटलं की या माणसाला भेटल्याशिवाय आपल्या आयुष्याचं एक सांस्कृतिक वर्तुळ पूर्ण होणार नाही. आणि म्हणून पी डी पाटलांना मी आमच्या मित्रांबरोबर भेटलो आणि तेव्हा मला त्यांचं रसिक व्यक्तिमत्व हे समजलं. आणि संमेलनाविषयी आता श्याम जोशी बोलले तर संमेलनामध्ये अनेक उपक्रम त्यांनी केले आणि ते एक ऐतिहासिक असं संमेलन झालं. आणि दुसरी गोष्ट सरांचं एक वैशिष्ट्य असं आहे की त्यांना ओळख पाळख लागत नाही, त्यांना फक्त दृष्टिकोन लागतो की कुठल्या दृष्टिकोनातून समोरचा माणूस आपल्याशी बोलतो. तर परवा मी सरांना भेटायला गेलो होतो तर तिथं त्यांचे एक अधिकारी फाईल घेऊन आले होते आणि फाईलमध्ये मला वाटतं एक 5-15 नावं असतील, त्यांचे काही संस्थेचे असतील. सर एकच वाक्य त्याला बोलले की ज्याला गरज असेल त्याचं काम तू कर. आणि एका मिनिटात सरांनी ती फाईल संपवली. तर हे सरांच्या व्यक्तिमत्वाचं वैशिष्ट्य आहे की इथं गरज आहे तिथं आपण धावून गेलं पाहिजे. आता साहित्य परिषदेची इमारत इथं बसलेल्या सगळ्यांना माहीत आहे की साहित्य परिषदेचं रूप हे एका जुन्या वाड्यासारखं होतं. पण आता जर तुम्ही साहित्य परिषदेत जर गेला तर तुम्हाला त्याचं स्वरूप बदललेलं दिसत. आणि त्याचं कारण पी डी पाटील त्या संस्थेचे विश्वस्त झाले. तर जिथं जाईल तिथं रूप बदललं, त्याचं स्वरूप बदललं, हे पी डी पाटलांचं वैशिष्ट्य आहे. त्यांनी एक आदर्शाचं हॉस्पिटल पिंपरी चिंचवडला त्यांनी उभं केलेलं आहे. आणि ते हॉस्पिटल इतकं सुरेख आहे की सुशीलकुमार शिंदे असं म्हणाले की मला असं वाटतं की मी आजारी पडावं आणि त्या हॉस्पिटलमध्ये जावं. तर असा कर्तृत्वान मनुष्याचा इथं सत्कार होत आहे, त्याचा मला अतिशय आनंद वाटतो. आणि या ठिकाणी तिन्ही आता राजू खांडेकर, देसाई साहेब सगळे बोलणार आहेत तर मी फार काही कोणाचा वेळ घेत नाही. पण अनेकदा असं की मुलं वडिलांना अलीकडे विचारतात की तू काय केलं, तू काय केलं. तसं राजकारणात समाजकारणात तुम्ही काय केलं, तुम्ही काय केलं. पण दिल्लीपासून गल्लीपर्यंत विचारण्याची एक पद्धत आहे. महाराष्ट्रात काय घडलं असं जर सुदेशला कोणी विचारलं तर सुदेश सांगेल की मी हे 3 ग्रंथ केलेले आहेत. एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो. जय हिंद. डॉक्टर पी डी पाटील सरांचा सत्कार आता आपण करणार आहोत. गुगलवरनं मी त्यांच्या परिचयाचं संशोधन करत होतो
धांडोळा घेत होतो त्यावेळेला 4 पानं भरतील एवढे पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत की त्यांचा असा परिचय करून द्यायला गेलो होता आपल्याला अर्धा एक तास नुसतं परिचय ऐकायला लागेल. डॉक्टर PD पाटील आहेत, नामवंतच, आपण सगळेजण त्यांना चांगले ओळखतो, त्यांचं कार्य आपणापर्यंत पोहोचलेलं आहे. तर मी आपले ज्येष्ठ मंत्री माननीय सुभाष देसाई सरांना विनंती करतो की तुमच्या हस्ते डॉक्टर PD पाटील सरांचा सत्कार व्हावा. माननीय डॉक्टर PD पाटील सत्कार. धन्यवाद सर. माननीय पाटील सरांना आपण जी भेटवस्तू दिलेली आहे ती सुद्धा विचारपूर्वक, आतमध्ये गणपतीची प्रतिमा आहे आणि गणपती पुस्तक वाचतोय अशा प्रकारची ती प्रतिमा आहे. पाटील सरांचं विश्व हे इतकं मोठं आहे, मला आश्चर्य वाटतं ते कधी वाचतात आणि त्यांचे काही लोकांचे दिवस हे 24 तासात ते नसतात. मला दाट संशय येतो, कारण ही सगळी मंडळी जी आहे ही इतक्या उपक्रमांमध्ये गुंतलेली असतात. आणि आपलं भाग्य की ही सगळी थोर मंडळी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. मित्रांनो, या सत्काराला उत्तर माननीय PD पाटील सर देतील. आपण त्यांचं मनोगत ऐकून घेऊया. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नामदार सुभाष देसाई, उद्योग खनिकर्म मराठी भाषा मंत्री, तसेच आदरणीय राजीव खांडेकर, संपादक AB माझा, माझे मित्र आदरणीय अरुण शेवते, संपादक ऋतुरंग, तसेच स्टेजवर उपस्थित असलेले ग्रंथालयाचे ट्रस्टी सुदेश हिंगलाजपूरकर आणि श्याम जोशी, समोर बसलेले सर्व मित्रमंडळी, आज मला अतिशय विशेष आनंद होतोय की मोहरा महाराष्ट्राचं हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. याबद्दल प्रथम मी ग्रंथालयाचा आभार मानतो. खरंच या पुस्तक लिहिताना आदरणीय या पुस्तकाचे लेखक रमेश अंधारे हे 2019 साली मला नागपूरला एका साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमात भेटले होते. त्यांनी मला विनंती केली की असं मी लिखाण केलेलं आहे आणि माझी इच्छा आहे की या हीरक महोत्सवाला हे पुस्तक प्रकाशित व्हावं. त्यांना म्हटलं काय हरकत नाही, आपण पुण्याला घेऊन या आणि आपण चर्चा करू. त्यांनी माझ्यासमोर टेबलासमोर अशी 3-4 पुस्तकं लिहिलेली बाग माझ्यासमोर ठेवलं आणि मला म्हणते मी एवढं पुस्तक हे केलेलं आहे आणि ग्रंथालय प्रकाशन करणार आहे, तर आपण ही मदत करावी. मी म्हणलं काय हरकत नाही. मग हिंगलाजपूर सर एकदा आले, त्यांची माझी चर्चा झाली. हिंगलाजपूर सर म्हणले मी छापायला घेतोय आणि मग 1 मे 2020ला म्हणजे 2 वर्षापूर्वी पुस्तक खरंच ते प्रकाशित व्हायला पाहिजे होतं, पण या कोरोनाच्या काळामध्ये प्रकाशित झालं नाही. काही कारणानं पुढं गेलं. आज ते प्रकाशित होत आहे, याबद्दल मला खरोखरच विशेष आनंद होत आहे. मी ग्रंथालयाचं विशेष करून फार मनापासून आभार मानतो. त्याचबरोबर त्यांनी अजून 2 खंड प्रकाशित केले. विज्ञान तंत्रज्ञानात हीरक महोत्सवी महाराष्ट्र, मराठी राज्यातले मराठी वर्तमान. मला या सर्व लेखकांचाही मनापासून शुभेच्छा द्याव्यास वाटतात. आदरणीय विवेक पाटकर, हेमचंद्र प्रधान, प्राध्यापक रमेश अंधारे, डॉक्टर श्रीपाद भालचंद जोशी, डॉक्टर अजय देशपांडे या सर्वांनीच गेल्या 60 वर्षाच्या इतिहासामधली, महाराष्ट्राच्या इतिहासामधली इतकी माहिती गोळा करून आपणा सर्वांसमोर त्यांनी ठेवलेली आहे.
म्हणजे आपल्या येणाऱ्या पिढीला महाराष्ट्र काय होता गेल्या 60 वर्षामध्ये याची ओळख त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे करून दिलेली आहे. आणि तिन्ही खंड अतिशय चांगल्या पद्धतीने लिहून महाराष्ट्राला एक चांगली भेट दिलेली आहे. नाही तर महाराष्ट्र काय आहे हे आपल्याला खरोखरच कधी कधी समजत नाही. या दरम्यानच्या काळामध्ये आमच्या मधुर भावेनी हीरक महोत्सवानिमित्त एक पुस्तक छापलं होतं. अशा अनेक लेखकांनी छापलेली आहेत. पण ही पुस्तकं जी आहेत हे 3 ग्रंथ आहेत ते खरोखर विशेष करून अतिशय चांगल्या पद्धतीने मांडणी केलेली आहे आणि मला अतिशय आनंद वाटतो. मी हिंगलाजपूर सरांनी आता सांगितलं की माझे अनेक प्रोजेक्ट चालू आहेत. जर चांगला प्रोजेक्ट असेल तर आपण जरूर त्यांच्या पाठीशी उभे राहू आणि मी शुभेच्छा देतो. नमस्कार. धन्यवाद पाटील सर. आम्हाला अनुभव आहे की चांगल्या कामाच्या मागे डॉक्टर PD पाटील सर नेहमी असतातच. यानंतरचं मनोगत आपल्या पुढे मांडताय माननीय राजीव खांडेकर सर. व्यासपीठावरची मान्यवर मंडळी आणि समोर बसलेली सगळी दिग्गज मंडळी, खरं तर मगाशी श्याम जोशी जेव्हा स्टेजवर बसलेल्यांबद्दल दिग्गज म्हणत होते तेव्हा म्हणजे माझ्या आजूबाजूला सगळे दिग्गज होते आणि त्यांनी खरंच तशी कामं केलेली आहेत. आणि प्रचंड अडचणी असताना सुद्धा तो त्या अंगावर घेऊन मार्गक्रमण करतो. तर दिवाळी अंक काढायचं म्हणजे किती कठीण काम असतं हे मी एका वर्षात अनुभवले. त्यामुळे 25 वर्ष ते अरुण शेवते करतायत म्हणजे ते खरंच दिग्गज आहे. PD पाटील साहेबांनी विद्यापीठ चालवणं, उत्तमरित्या चालवणं, कारण हल्ली त्याच्याबद्दल इतके सतत काहीतरी भानगडी सुरू असताना वेगवेगळ्या प्रकारचे हस्तक्षेप दबाव असताना ते चालू ठेवणं आणि उत्तमरित्या चालवणं ते करतायत. त्यामुळे ते दिग्गज आहे. आत्ताचं राजकारण आपण बघतोय, काय परिस्थिती आहे ती बघतोय आणि त्या सगळ्या आत्ताच्या निम्न स्तराला गेलेल्या राजकारणामध्ये राहूनही आपल्यावर एकही ओरखाडा न ओढू देण्यामध्ये सुभाष देसाई ते दिग्गज आहेत. गेली 47 वर्ष एवढा असल्यापासून एवढा झालेला सुदेश ग्रंथालय बरोबरचा आपण पाहिलाय आणि जे काही काम करतोय ज्या वेगानं, म्हणजे कोरोना असताना त्याने एवढी पुस्तकं केली नसता तर किती केली असते आपण गणित मांडू शकतो. त्यामुळे तो दिग्गज आहे. तर ही सगळी दिग्गज आहे, मी त्यातला नाही एवढं फक्त मला सांगायचंय. आणि खरं तर असे प्रसंग क्वचित येतात, पण त्यातला हा प्रसंग आहे की समोर बसलेली दिग्गज आणि स्टेजवरचे दिग्गज आणि आपण त्याच्या पुढे काहीतरी ज्ञान पाजळावं तर ते माझं मन तर अशा वेळेला फार संकोचून जातं. स्वतः श्याम जोशींनी जे अफाट काम केले म्हणजे ते दिग्गज आहे की त्यांनी जे काही बदलापूरमध्ये प्रचंड मोठं एक हाती काम करून आपल्या समोर ठेवलं. आणि महाराष्ट्राची खरं तर ही एक परंपरा राहिलेली आहे की अशी एकांडी माणसं सुद्धा खूप मोठं काम करतात. दुर्दैवानं मला असं वाटतं की अशा माणसांचं ज्या पद्धतीनं कौतुक व्हायला पाहिजे त्या पद्धतीचं ते होत नाही. म्हणजे केतकरांचं कौतुक अर्थात त्यावेळेला कमी झालं असेल, नंतर खूप झालं, पण आपण नंतर कौतुक करण्यामध्ये धन्यता मानतो. जेव्हा व्हायला पाहिजे त्यावेळेला ते करत नाही. मला असं वाटतं की श्याम जोशींनी जे काम केलं ते इतकं मोठं काम आहे, ज्या पद्धतीचं व्हायला पाहिजे कौतुक त्यांचं आलं नाही. मराठी विज्ञान परिषदेनं जे अफाट काम केलेलं आहे, ज्या पद्धतीचं, म्हणजे मला तर तो ग्रंथ बघताना इतकं आतून आनंद, हे तिन्ही ग्रंथ बघताना म्हणजे अगदी खरं सांगायचं तर आनंदून असं मन उमाळून यावं इतकं उत्तम काम या तिन्ही ग्रंथांमधून झालेलं आहे. विज्ञानाचा आणि माझा संबंध 10वी मध्ये संपला. म्हणजे याच्या इतकं मला असं वाटतं की काय सूड उगवावा की ज्याचं जो पळाला विज्ञानापासून त्याच्या हस्ते विज्ञानाच्या बद्दलच्या इतक्या महत्वाच्या ग्रंथाचं प्रकाशन व्हावं. काळाचा महिमा आहे, कलियुग आहे, काही होऊ शकतं, पण इतकं उत्तम काम या निमित्तानं झालेलं आहे. हीरक महोत्सवाच्या निमित्तानं ग्रंथालयाच्या पुढाकारातून PD पाटील यांच्यासारखे मातब्बर मंडळी त्याच्या पाठीशी उभे राहत आहेत म्हणून मला म्हणजे खरं तर किती बोलावं आणि किती बोलू नये असं व्हावं अशी खरं तर
ते तिन्ही ग्रंथ झालेले आहेत. म्हणजे महाराष्ट्राचा मोहरा महाराष्ट्राचा ते तर इतकं उत्तम झालेलं आहे. म्हणजे जर कुणी एक व्यक्ती जर ते वाचून एकदा जर ते सगळं पुस्तक वाचेल तर महाराष्ट्राचा पंडित म्हणून तो जगात कुठेही वावरू शकेल. इतकं उत्तम, इतकं सकस, इतकं काहीतरी म्हणजे समृद्ध करणारा असा तो ग्रंथ आहे की काही कुठलंही पान घ्या आणि वाचा आणि तुम्हाला त्यातनं इतकं काहीतरी आनंद मनाला देणारं असं मिळतं. तीच गोष्ट मराठीची भाषा आणि मराठी राज्यातलं मराठीचं वर्तमानच्या बद्दलची आणि विज्ञानाच्या बद्दलची सुद्धा. म्हणजे महाराष्ट्रानं हीरक महोत्सवी या 50-60 वर्षांमध्ये काय केलंचा धांडोळा घेताना की खरंच आपल्याकडचे, आणि मी असं शोधत होतो म्हणजे मी टिपिकल पत्रकारी नजरेतून की कोण राहिले असा शोधायचा प्रयत्न करत राहिलो तर मला म्हणजे अशी उरलीच नाही आहेत माणसं. सगळ्यांचा, संस्थांचा, व्यक्तींचा, विषयांचा इतका उत्तम प्रकारे अभ्यास आणि त्याच्यामध्ये त्याची मांडणी झालेली आहे. मला वाटत नाही की असं इतर कुठल्याही राज्यामध्ये इतर कधी कुठेही या प्रकारचं काम झालेलं आहे. आणि त्यामुळं हे तिन्ही ग्रंथ प्रत्येक मराठी माणसाला समृद्ध करणारे, प्रत्येक मराठी ज्याचं मराठी भाषा संस्कृती यावर प्रेम आहे त्याच्या घरामध्ये असावेत अशा प्रकारचे हे ग्रंथ आहेत. खरं तर मराठीच्या वर्तमानाबद्दल जर बोलायला गेलो तर आपल्याला दर खेपेला असं होतं की सगळ्या वातावरणामधला जोश आणि चैतन्य सारखून जातं. कारण ते इतकं मग निराशेच्या मार्गाला लागतं की काय बोलावं. पण मला मराठीच्या बद्दल बोलताना खरंच असं वाटतं की आपल्याला मराठीच्या बद्दल अभिमान फार आहे आणि प्रेम थोडं कमी पडत आहे आपलं. त्यामुळे मराठीच्या नावानं हातात दगड घ्यायची वेळ आली की लोक बाहेर सरसावून येतात. पण आपल्या भागातल्या दुकानदाराशी, रिक्षावाल्याशी स्वाभाविकपणानं मराठीत बोलण्याची वेळ येते तेव्हा त्यांना ते उगाचच म्हणजे आपल्याच भागामध्ये आपणच दुकानदारांशी सुद्धा मराठीत बोलायला कचरतो किंवा आपल्याला ते काहीतरी कमीपणाचं वाटतं किंवा काहीतरी विचित्र अशी आपली मानसिक अवस्था होऊन जाते. आणि त्यामुळं तो आपल्या स्वभावाचा भाग आहे आपण म्हणूया किंवा आपल्या एकूण वातावरणाचा तो परिणाम आहे की ज्यामुळं प्रश्न मनात निर्माण व्हावेत अशा प्रकारची स्थिती आज मराठीच्या बद्दल आहे. पण हे होत असताना म्हणजे मी मागे एकदा असं खूप मला वाटायचं की जेव्हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली तेव्हा सांगलीला यशवंतराव चव्हाणांचं भाषण झालं होतं म्हणजे इमिजिएटली. आणि त्या भाषणामध्ये यशवंतराव असं म्हणाले होते महाराष्ट्राबद्दल की म्हणजे हे इतकं सगळ्या अर्थानं प्रगत आणि समृद्ध असं राज्य आहे, आता त्याला म्हणजे स्वतंत्रपणानं काम करण्याची संधी मिळते. आणि असं मला सारखं वाटतं की ह्या सगळं जे महाराष्ट्राचं जे सगळं चांगलं अनुकूल घडतंय तर त्याला दृष्ट लागणार नाही ना. आणि मग मला असं नेहमी वाटत आलं की ते यशवंतरावांनी ती जी भीती बोलून दाखवली ती खरं तर नंतर प्रत्यक्षातच येण्यासारखी स्थिती झाली. कारण कोणतंही क्षेत्र घेतलं तर त्यामध्ये महाराष्ट्राचं जे स्थान 1960 मध्ये होतं अपवादानं अशी परिस्थिती निर्माण झाली की आपण जिथं होतो तिथून 2 पायऱ्या 3 पायऱ्या वर जाऊ शकलो किंवा वर गेलो. बहुतेक प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण म्हणजे कोणतंही क्षेत्र घेतलं, संगीत असेल, साहित्य असेल, कला असेल, विचार असेल, तर त्यावेळेस आपण जर बघितलं तर कोणताही विचार प्रत्येक क्षेत्रामध्ये महाराष्ट्रामध्ये अशी लोक त्यावेळेला काम करत होती जी देश पातळीवर स्वतःचा स्वतंत्र ठसा उमटवू शकलेली होती. आज दुर्दैवानं अशी परिस्थिती आहे की असे फार अपवादानं लोक दिसतात की जी देश पातळीवर स्वतःचा ठसा उमटवू शकलेले आहेत किंवा उमटवत आहेत. आणि मग हे काय झालं म्हणजे विज्ञानाच्या कोशामध्ये त्याचा कोश नाही, ऍक्च्युली विज्ञानाच्या बद्दलच्या पुस्तकामध्ये त्याचा रेफरन्स आलाय की महाराष्ट्रामध्ये विज्ञानाच्या बद्दलचं एकूण प्रेम थोडं कमी पडतं आणि त्यामुळे आपण कोणतेही जेव्हा पुरस्कार वगैरे बघायला जातो, सायंटिस्ट बघतो, तेव्हा त्याच्यामध्ये मराठी नावं फार कमी दिसतात. पण ते फक्त विज्ञानाच्याच बाबतीत आहे असं नाही, तर आपण
म्हणजे उद्योग जगतामध्ये बघतो, सीईओ बघतो हल्ली की भारताची पताका, भारताचा झेंडा जगभरामध्ये मिरवणारे जे लोक सीईओ जगभरात दिसतात त्यात किती मराठी नावं असतात. ते बिर्ला आणखीन वेगवेगळे फाउंडेशन्स MBA मध्ये म्हणजे अशा त्या वयाच्या तरुणांना पुरस्कार आणखीन काही फेलोशिप्स वगैरे देतात आणि त्यांचे पानभराचे फोटो येतात. तर मी अगदी आवर्जून बघतो की त्याच्यामध्ये कुठं मराठी नाव दिसतं का? तिथंही मराठी नाव दिसत नाही. म्हणजे कोणी एकेकाळी मुंबईची भारताची क्रिकेट टीम मध्ये 8-8 मुंबईचे प्लेयर्स असायचे. आज आपण बघतो तर अपवादाने एखादा दिसतो, तिथेही दिसत नाही. तर हे प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण जिथं होतो, उद्योगाच्या बाबतीमध्ये असं मी म्हणणार नाही की महाराष्ट्र फार 60च्या दशकामध्ये खूप काही भराऱ्या घेऊन खूप वर होता, पण त्यावेळेला ही जी देशभरातली नामवंत औद्योगिक घराणी होती त्याच्यामध्ये नाही म्हटलं तरी बजाज होते, आणि बजाजना आपण आपलं न मानायचं काही कारण नाही. गरवारे होते, किर्लोस्कर होते. तर त्या पातळीची घराणी कुठं आहेत असे प्रश्न माझ्या मनामध्ये यायचे. सुदैवानं गेल्या काही काळामध्ये आता सगळं उद्योग आणि या सगळ्याच विषयामध्ये खूप बदल झालेले आहेत आणि त्यामुळे खूप मराठी नव्या फर्स्ट जनरेशनचे आपल्याला उद्योजक दिसत आहेत आणि आपण काहीतरी करतोय. लेखकांच्या बाबतीमध्ये असं होतं की मी असं म्हणजे नेहमी म्हणायचो की अरे एक काळ असा होता की कोणत्याही प्रकारच्या लिखाणामध्ये म्हणजे मग तेंडुलकर असतील, खांडेकर असतील, फडके असतील, खूप अशी लोक होती, पुलं होती की ज्यांना देशभर ओळख होती. आज कुठे आहे? मला या सगळ्यामध्ये एक गोष्ट जी जाणवली आणि जी खास करून गेल्या काही महिन्यांमध्ये जाणवली ती ही की म्हणजे 2 गोष्टी करता जाणवल्या. मी असं मानायचो की भाषा जगवणं हे काही माध्यमांचं काम नाही. भाषा ही म्हणजे भाषेचं शिक्षण शाळांमधून मिळावं, कुटुंबांनी द्यावं, आणि तुम्ही माध्यमांचं काम हे माहिती देणार. कुठल्या तरी भाषा जगवण्याचा झेंडा उगाच भलता आपण खांद्यावर घ्यायचं काही कारण नाही, कारण तो तुमचा मूळ उद्देशच नाहीये. पण मला नंतर काही काळाने असं जाणवलं की असं म्हणण्यामध्ये काही हर्षित नाही, कारण फार मोठा प्रभाव तुमच्या इच्छा असो नसो तो समाजावर आहे, आणि त्यामुळे भाषेचं सौष्ठव सांभाळण्याची जबाबदारी जी काही कारण नसताना माध्यमांच्या खांद्यावर येऊन पडलेली आहे. आता त्याचा परिणाम असा आहे की भाषेच्या बद्दल जेव्हा विचार करतो तेव्हा मला ही एक गोष्ट अशी जाणवती की भाषांना म्हणजे तुमची भाषा जर समृद्ध असेल तर त्या समृद्ध भाषेला त्या पद्धतीनं समाजाच्या समोर सतत मांडण्याचं काम माध्यमांनी केलं पाहिजे. माध्यमांची ती जबाबदारी असं म्हणणार नाही, पण माध्यमांकडून ते व्हायला पाहिजे. दुर्दैवानं हल्ली आपल्याकडं प्रत्येकच बाबतीमध्ये होतंय असं की काम होतंय ना, मग विषय संपला, आणि मग त्यामुळं तुम्ही म्हणजे एखादा विषय मांडताना लिमिटेड तुमचा जर शब्द संग्रह असेल तर त्याच्या जोरावर तुम्हाला जे म्हणायचं ते कन्व्हे करू शकता. म्हणजे ते काहीतरी 500-700 शब्द असतील, जर तुम्हाला इंग्रजी माहिती तर तुम्ही इंग्रजी उत्तम बोलू शकता किंवा समजून घेता तुम्ही. तशा पद्धतीचा व्यवहार मराठीच्या बद्दल आता होतो आहे, आणि त्यामुळं खूप मोठ्या प्रमाणामध्ये मराठीचा जो समृद्ध प्रवाह होता तो आता आकुंचन पावत आपण फार तो असा गरीब करून टाकलेला आहे. तर मला असं वाटतं की माध्यमांच्याकडून ही गोष्ट व्हायला पाहिजे होती, खास करून मुद्रित माध्यमांच्याकडून, TV माध्यमांच्याकडून पण आहेच, कारण शेवटी तुम्ही काय शब्द वापरता आणि किती म्हणजे तुम्ही जितके जास्त नव्याने शब्द वापराल तेवढे लोकांच्या कानावरती पडतील आणि लोक ते वापरायला लागतील. म्हणजे जेव्हा आम्ही ब्रेकिंग न्यूजच्या ऐवजी मोठी बातमी केलं, जेव्हा मी या घडीच्या मोठ्या बातम्या असं एक जेव्हा सुरू केलं, तेव्हा मला माझ्या ऑफिस मधल्याच अनेकांनी केलं की अरे घडीच्या म्हणजे प्रत्येकाला घडी म्हणजे फक्त अशी घडीच डोक्यात आली. तर म्हणजे मला असं या गोष्टीचंही वाईट वाटलं की अरे आता अशी वेळ आली की पत्रकारितेचं शिक्षण घेऊन आलेले BA-MA झालेली मुलं, त्यांना घडी म्हटल्यावर फक्त एकाच प्रकारची घडी, तर मग जीवनात ही घडी अशीच वगैरे असं सांगून त्यांना घडीचं तोही अर्थ आहे असं सांगायची वेळ आली. पण सांगायचा मुद्दा हा की हे जर शब्द आता जर तुम्ही बघाल तर आता सगळ्या चॅनलवर हे शब्द वापरले जात आहेत, पण अर्थात हा
फार पोकळा प्रयत्न आहे असं मी म्हणेन. दुसरी एक गोष्ट अशी की आपल्याकडं कौतुक जे व्हायला पाहिजे खास करून साहित्य व्यवहारात असलेल्यांच्या बद्दलचं, त्याच्या बाबतीमध्ये आपण फारच कंजूषपणा करतो. म्हणजे मी मगाशी श्याम जोशींचं उदाहरण दिलं आणि मला आता असं लक्षात येतं की मराठीमध्ये इतकं उत्तम लिहिलं जात आहे, पण त्या पद्धतीचं कौतुक त्या लेखकांच्या वाट्याला येतं का? म्हणजे आता ज्या पुस्तकांना यावर्षी साहित्य अकादमी मिळालं ती तिन्ही पुस्तकं इतकी उत्तम आहेत. किरण गुरवांचं असेल किंवा त्या मनोज बोरगावकरांचं ग्रंथालयानंच केलेलं नदिष्ट असेल, काय उत्तम पुस्तक आहे. त्यांच्या वाट्याला काय कौतुक आलं, किती कौतुक त्यांचं झालं. म्हणजे साहित्य संमेलनाने त्यांना बोलवलं सुद्धा नाही. माझी तर अशी, म्हणजे आता साहित्य संमेलन आपल्याच हातात आहे म्हणून सांगतो, माझी अशी इच्छा आहे की प्रत्येक साहित्य संमेलनामध्ये त्या वर्षी ज्यांना साहित्य अकादमी मिळालेला आहे त्या तिघांचा, चौघांचा, 5 जणांचा, अनुवादाचे असतील हे असतील, त्यांचा बोलवून त्यांचं कौतुक केलं पाहिजे, त्यांचे सत्कार व्हायला पाहिजेत. कारण ते त्या वर्षीचे आपले हिरो आहेत आणि त्या पद्धतीने आपण त्यांच्याकडे बघितलं पाहिजे. आता मनोज बोरगावकरांनी आधी किती काय लिहिलं मला माहिती नाही. नदिष्ट वाचून इतकं छान ते आहे, काही कौतुक नाही. म्हणजे वर्तमानपत्रांमध्ये परीक्षणं ती कशी येतात आपल्याला माहिती आहे. 300 शब्द आणि मध्ये तुमची ओळख असेल तर अशा 2 अटी असतात. तर मध्यंतरी मी मधु मुकेश कर्णिकांशी बोलताना मी म्हटलं की खरं तर ही अशी पुस्तकं आहेत की ज्याच्यावर पानभराचे लेख यायला पाहिजे, तर ते कुठेतरी लोकांच्या समोर जातील की अरे हे लेखक आहेत, हे आजच्या पिढीचे लेखक आहेत, हे आपले लेखक आहेत, तरुण लेखक आहेत, ज्यांच्याकडून आपण अपेक्षा ठेवू शकतो. मधु मुकेश कर्णिकांशी मी बोलताना हा विषय बोललो तर ते म्हणले माझं पहिलं पुस्तक आलं तेव्हा मठामध्ये माझ्यावर एक पूर्ण पानाचा लेख आला. आता असं आहे की जेव्हा एखाद्या लेखकाबद्दल प्रॉमिनंट वर्तमानपत्रामध्ये एक पानभराचा लेख येतो तेव्हा सगळ्या समाजाची त्या लेखकाकडे त्याच्याकडे बघण्याची दृष्टी बदलून जाते. पण हल्ली असं आहे की माध्यम या बाबतीमध्ये सुद्धा एकूणच सगळा आपला व्यवहारच आता इतका झापडबंद झालेला आहे की ह्याही गोष्टी होत नाही. त्यामुळं ना समाजाकडून पुरेशा प्रमाणात कौतुक होत आहे, ना माध्यमांकडून कौतुक होत आहे. त्यामुळं लेखक आहेत, उत्तम लिहित आहेत, पण ते पोचत नाहीयेत किंवा लोकांना समजत नाहीये की अरे हाही तेवढाच मोठा आहे. वयाच्या 30 मध्ये जर मधु मंगेशांचं आपण उदाहरण घेतलं तर त्या वयात त्यांच्या वाट्याला जे कौतुक आलं तर त्याच्यामुळे त्यांना पुढे लिहिताना किती कॉन्फिडन्स, किती उभारी मनाला आली असेल, हे आपण देत नाही आहोत असं मला गेल्या काही काळापासून सातत्यानं वाटतंय. आणि ही गोष्ट व्हायला हवी. यातला आता मी बोललो ते म्हणजे स्वैर माझ्या मनातले विचार मी बोललो, त्याचा सगळ्याचा निमित्त मात्र की उत्तम 3 ग्रंथ आपल्या समोर ग्रंथांलीनं आणले त्याच्या निमित्तानं. आणि खरं तर मी म्हणजे हा आत्ताचा ही वेळ आणि हा दिवस हा खरं तर मी इथं असण्याचा नाही आहे. सुभाष देसाई म्हणजे जर आहेत तर मग मी असायला काही हरकत नाही. पण आता सगळं महाराष्ट्राचं काय देशाचं लक्ष सुप्रीम कोर्ट आणि राजकारणाकडे आहे. पण मी थोडा असं मी म्हणतो किंवा मला म्हणतील लोक की हा वेडा आहे म्हणून हा पुस्तकाच्या कार्यक्रमाला जाऊन बसलाय. पण मी केवळ ह्या 3 ग्रंथांच्या प्रेमापोटी त्यांनी जे आपल्याला दिलं आहे ते त्याच्याबद्दल त्या निमित्तानं आज आलो आणि मला बोलवलं त्या सगळ्या मंडळींच्या समोर बोलण्याची संधी दिली. त्याबद्दल ग्रंथालय, सुदेश, अरुण सगळ्यांचेच मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद राजूजी. त्यांनी आपल्या मनोगतामध्ये आपल्याला मार्गदर्शन सुद्धा केलंय की इतकी चांगली पुस्तकं येत आहेत पण ती वाचकांपर्यंत पोहोचवली जात नाही. आज सुदैवाने उषाताई पण इथे आहेत. सगळी दिग्गज मंडळी श्रोत्यांमध्ये आहे. त्याचं कारण मी ग्रंथपाल आहे. मी ग्रंथालय चालवतो आणि ग्रंथपालाकडे महाराष्ट्राचं लक्ष नाही. ग्रंथपाल एवढा उदासीन आहे याचं कारण असं एकाही साहित्य संमेलनामध्ये ग्रंथपालाला पुरस्कार नाही, राज्यस्तरीय पुरस्कार नाही. आज या निमित्तानं फक्त एकच वाक्य म्हणतो, राजीवजींनी ती प्रेरणा दिली मला आता हे बोलण्याची, त्याबद्दल मी त्याचा आभारी आहे की ग्रंथपालांकडे आपण थोडस लक्ष द्यायला पाहिजे. मला मोह आवडत नाहीये. कार्यक्रम 1 तासात संपवायचा आहे
अहो मनोहर पारायणे जे ग्रंथपाल होते ना, दुर्गाबाईंना संदर्भ शोधण्यासाठी थप्पीच्या थप्पी पुस्तकांची असायची. एक पुस्तक ग्रंथपालांना अर्पण केले दुर्गाबाईंनी, ते मनोहर पारायणे. ही परंपरा आपल्याला पुढे चालवायची असेल, तर राजीवजींनी जी प्रेरणा दिली बोलण्याची आता, तर उषाताई या ठिकाणी आहेत की पुढल्या साहित्य संमेलनामध्ये निदान एका तरी ग्रंथपालाचा जो वाचक आणि लेखक आज इतके कष्ट करून ग्रंथालींनी ही पुस्तकं काढलेली आहेत, ही लोकांच्या पर्यंत पोहोचवायची असतील तर ग्रंथपाल हा अतिशय महत्वाचा दुवा आहे. राजीवजी धन्यवाद. पारायणेंना साहित्य संघाने पुरस्कार दिलेला आहे. हो. साहित्य संमेलनाचा संदर्भ त्याला आहे. महाराष्ट्राचं राजकीय वर्तमान आता अस्वस्थ आहे, पण गेले तासभर माननीय सुभाष देसाई सर आपल्यामध्ये आहे आणि त्या स्वस्थतेने ते हा कार्यक्रमाचा आस्वाद घेत आहे. माननीय सुभाष देसाई सरांना मी विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करावा. तत्पूर्वी एकच मिनिट, आता जसं जे निवेदन केलेलं आहे माझा मित्र आणि मला खूप आवडतो, कारण पुस्तकावरती प्रचंड प्रेम करतो, ग्रंथसंघाचा श्याम जोशी, आणि पुढे आम्ही जे 12 जिल्ह्यांमध्ये फिरणार आहोत त्याचा समन्वयक तो आहे, त्याचा सत्कार डॉक्टर पी डी पाटील यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. ग्रंथालय आणि महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग या दोघांनी मिळून या महाराष्ट्राच्या हीरक महोत्सवानिमित्त 3 पुस्तकांचं प्रकाशन इथं करण्यात आलं. त्याबद्दल मी सर्वप्रथम ग्रंथालयाचं मनापासून अभिनंदन करतो. व्यासपीठावर डॉक्टर पी डी पाटील, त्याचप्रमाणे राजीव खांडेकर, अरुण शेवते, सुरेश कैलासपूरकर, सर्व मंडळी आहेत, समोर सर्व मान्यवर आहेत, आपण सर्व बंधू भगिनी. मोहरा महाराष्ट्राचा राज्य, मराठी राज्यातले मराठीचं वर्तमान आणि विज्ञान तंत्रज्ञानात महाराष्ट्र असे 3 ग्रंथ आज प्रकाशित झाले. फार चांगल्या प्रकारचे ग्रंथ आहेत. म्हणजे आपली पुस्तकं, मराठी पुस्तकं किती छानपणे पुढे आणता येतात त्यांचं हे नमुना आहे. आणि जर अशी पुस्तकं आली तर मला खात्री आहे की वाचक सुद्धा जास्त प्रमाणात त्यांना आश्रय देतील. ह्या पुस्तकांमध्ये जे विषय घेतलेले आहेत तेही महत्वाचे आहेत. आणि जसं राजीवजींनी सांगितलं, डॉक्टर पाटील यांनी सांगितलं, त्याप्रमाणे महाराष्ट्राची ओळखच याच्यातून, या विषयांच्या माध्यमातून होणार. किती विद्वानांनी यामध्ये भाग घेतलाय. एकेका पुस्तकासाठी 30-40 इतक्या विचारवंतांनी त्याच्यामध्ये लिखाण केलंय किंवा त्याचं संकलन संपादनाचं काम केलंय. तेव्हा एक मोठं योगदानच या निमित्ताने झालेलं आहे. आणि मला असं वाटतं की आपलं मराठी साहित्य, मराठी वाङ्मय हे सगळं या 3 पुस्तकांची भर पडल्यामुळे अधिक समृद्ध झालंय असं म्हटलं तर ते वावगं होणार नाही. तेव्हा या पुस्तकांना ठिकठिकाणच्या ग्रंथालयांमार्फत आणि वाचक चळवळी ज्या चाललेल्या आहेत त्यामार्फत जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पुस्तकं पोहोचतील. पाटील साहेबांसारखे आश्रयदाते आहेत, त्यामुळे आपल्याला आणखी आधार वाटतो. म्हणजे राजीवजी, तुम्ही जी काही खंत व्यक्त केलीत की मराठी माणसं कशी कुठल्या कुठल्या क्षेत्रात मागे पडतायत, खरी आहे ती खंत. आणि मला असं वाटतं की आपल्यापैकी प्रत्येक जण या गोष्टी समोर आल्यानंतर व्यथित होतो आणि वाईट वाटणं साहजिक आहे की एकेकाळी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपली माणसं जास्त पुढे होती आणि त्यानंतरच्या आताच्या काळामध्ये ती दिसत तशी नाही, ती संख्या तशी दिसत नाही. याबद्दल आपल्याला
खंत वाटणं, दुःख वाटणं साहजिक आहे. पण केवळ खंत बाळगून चालणारच नाही, त्यासाठी काही ना काही ते करावं हे लागेल आणि प्रत्येकानेच केलं पाहिजे. ज्याला ज्याला शक्य आहे त्याने केलं पाहिजे. आणि त्यासाठी मला असं वाटतं की निदान ज्ञानाचा, जे ज्ञान उपलब्ध आहे त्याचा जर वापर केला, माहिती जी उपलब्ध आहे त्याचा चांगला उपयोग करून घेतला तर अनेकांना आपण निवडलेल्या क्षेत्रामध्ये किंवा त्या मार्गावर जास्त चांगली वाटचाल करता येईल. आणि हे करताना साहजिकच ह्या आपल्या सगळ्या संस्था आहेत या फार महत्वाचं काम करत आहेत. जसं ग्रंथालयाने योजना आणल्या आणि प्रत्येक योजनेमागे चांगला विचार करून त्या पोहोचवण्याचा प्रयत्न केला सर्वांपर्यंत. तर ही त्यांची योजना सुद्धा पुस्तकं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचं नक्कीच यश मिळेल, मला खात्री वाटते. आणि जसे आपल्याला आपले पाय ओढणारे लोक किंवा अडथळे आणणारे लोक असे दिसत असतात, तसं पुरस्कार करणारे, पुरस्कार देणारे, पाठिंबा देणारे, प्रोत्साहन देणारे सुद्धा लोक आहेत. आणि त्यातलं एक उदाहरण म्हणजे पाटील साहेब. तुम्हाला आश्चर्य वाटत असेल की आजच्या इतक्या ह्या धकाधकीच्या याच्यात हा मंत्री इथे कसा. तर आज आता ते सगळं प्रकरण न्यायप्रविष्ट झालंय. त्यामुळे काय न्याय निवाडा येतो तेवढा तरी पाहण्यासाठी वेळ दिला पाहिजे. बाकी तर आहेच. 21 तारखेला हे सगळं प्रकरण सुरू झालं. काही मंत्री आणि काही आमदार दुसऱ्या राज्यात पळून गेले, मग एका राज्यातून आणखी जास्त दूरच्या राज्यात गेले वगैरे. हे ठीक आहे. 21ला आज मी इथे आहे, पण 24 तारखेला सुद्धा मी दिल्लीत गेलो होतो. कशासाठी? मी जसा मराठी भाषेचा मंत्री आहे तसा उद्योग मंत्री आहे. तिथे एका आंतरराष्ट्रीय कंपनीचं पूर्ण अध्यक्षसहित संचालक मंडळ येऊन थांबलं होतं आणि त्यांनी जवळजवळ महिन्यापूर्वी तो कार्यक्रम ठरवला होता आणि देशातल्या 4-5 राज्याच्या मंत्र्यांना आणि उद्योग विभागाच्या अधिकाऱ्यांना तिथे बोलावून त्याचा कार्यक्रम ठरवून दिला होता. हे महिन्यापूर्वी ठरलं होतं आणि आम्ही सांगितलं होतं येतो म्हणून. ही धामधूम सुरू झाल्यानंतर माझे अधिकारी मला म्हणाले की तुम्हाला वेळ मिळणं कठीण आहे, ते आम्ही जातो. म्हटलं काय होईल? म्हणजे काय नाही, आम्ही काय आम्हाला जे काय सांगायचं आहे सादरीकरण वगैरे सगळं महाराष्ट्र राज्याची भक्कम बाजू सगळं आम्ही मांडू. पण म्हटलं पण काय नाही, म्हणे मंत्री आल्यावर जरा फरक पडतो आणि तो चांगलाच फरक पडतो. दुसऱ्या राज्यांचे मंत्री आले आणि आपल्या राज्याचे नाहीत तर ती एक फक्त आम्हाला अडचण वाटते. म्हटलं काळजी करू नका, मी येतो. मी आमच्या पक्षप्रमुखांची परवानगी घेतली आणि गेलो. एक सत्र होतं 3-4 तासांचं, तेवढं केलं आणि परत आलो. आणि ते मला असं वाटतं की तो फार मोठा उद्योग. मी आता नाव सांगणार नाही की नाव सांगितलं की काय अडचणी होतात ह्या बघितल्या, पण फार मोठा उद्योग आहे आणि ती खूप मोठी गुंतवणूक आता महाराष्ट्रात येण्याची शक्यता खूपच बळावली. त्यामुळे शक्य ते काम करावं. जोपर्यंत आहे तोपर्यंत, फार दिवस करायचंच नाहीये. कारण मी जाहीरच केलेलं आहे, कारण विधान परिषदेचे मी काही लढवत नाही आणि माझी मुदत आता 7 जुलैला संपते. त्यानंतर तांत्रिकदृष्ट्या मंत्री म्हणून राहता येतं. ते बघू आता, जितके शक्य आहे तितके किंवा गरज असेल तितके ते दिवस आहेत ते पूर्ण करायचे. पण जोपर्यंत त्या पदावर आहे त्या पदाचं काम तर केलंच पाहिजे. त्यात मराठी भाषेचा मंत्री आहे आणि ग्रंथालयाचा कार्यक्रम आहे आणि ह्या कार्यक्रमाला पण मी 15 दिवसापूर्वी हो म्हटलं, तर दिलेला शब्द पार पाडला पाहिजे. आणि असं आहे की माझ्या येण्याने की न येण्याने काहीच फरक पडणार नाही, कार्यक्रम तर होणारच. पण आपली जी एक मराठी भाषेबद्दलची बांधिलकी आहे, मंत्री म्हणून वेगळी पण मनापासूनची जी बांधिलकी आहे, त्या दृष्टीने मला वाटलं की याच्यामध्ये आपण हजर असलं पाहिजे आणि याचा एका चांगल्या उपक्रमाला उपस्थित राहता आलं याचा मला मनापासून आनंद आहे. तर ही पुस्तकं आपलं सगळं जे काही जीवन आहे आणि वाचक म्हणून आपल्याला ज्याची गरज वाटते, ज्याच्यामुळे आनंद मिळतो, तो आनंद या पुस्तकांमध्ये मिळेल.
तेव्हा सुदेशजी तुमचे उपक्रम चालू ठेवा. आम्ही सर्वच जण तुमच्या बरोबर आहोत आणि सदैव आहोत. आमचा मराठी भाषा विभागाने तर तुमच्याशी आता ह्या निमित्ताने भागीदारीच केली, त्यामुळे ही भागीदारी अशीच चालू. मी काय केलंय की गेल्या 2.5 वर्षापासून हा विभाग माझ्याकडे, जरी त्यापूर्वी मी 5 वर्ष उद्योगमंत्री होतो, पण या नवीन सरकार आलं तेव्हा मुख्यमंत्री महोदयांनी हे खातं माझ्याकडे दिलं. तर काय काय करता येईल ते त्याचा एकदा आढावा घेतला आणि त्यानंतर आम्ही सतत काही ना काहीतरी करत राहिलो. हे सतत काही नाही काही करत राहिल्यामुळे काही बदल थोडे थोडे तरी होतात. 4 कायदे केले, म्हणजे 3 कायदे आणि एक योजना. ते 3 कायदे म्हणजे एक आहे की मराठी भाषेचं शिकवणं हे कुठल्याही भाषेची शाळा असेल, कुठल्याही बोर्डाची शाळा असेल तरी सुद्धा त्यांना सक्तीची, म्हणजे चांगला शब्द आमच्याकडे अनिवार्य करण्याचा आपण कायदाच केला विधिमंडळामध्ये. पूर्वीपासून असा एक नियम होता पण तो पाळला जात नव्हता. मग ICSE, CBSE, IB ही जी बोर्ड आहेत ते काही जुमानत नव्हते. पण बाकी इतर देशांमध्ये त्यांच्या भाषांची सक्तीच आहे, ते सोडत नाही. स्वीडनचे एक आमचे मित्र मराठी माणूस आहे, त्या सकाळीच येऊन भेटले, 1-2 आठवड्यासाठी आले होते. तर ते त्यांची मुलं कुटुंब आता बरेच वर्ष तिकडेच आहेत, मुलं शिकतायत. काय करतात म्हणजे माझा मुलगा इंजिनिअरिंग करतोय स्वीडिश भाषेतून. तर म्हटलं स्वीडिश भाषेतून त्याचा पुढे काय त्याला उपयोग होईल, अडचण होईल? तर म्हणे अजिबात नाही, इंग्रजी आहेच, ही आंतरराष्ट्रीय भाषा आहे, त्याच्यात तो त्याचं काम करणार, पण शिकतो मात्र ते स्वीडिश भाषा. आणि आमच्याकडे म्हणे ते स्वीडिश भाषेचं बंधनच आहे, म्हणजे ही निवड करता येते इंग्रजी किंवा स्वीडिश, पण म्हणे माझ्या मुलाने स्वीडिश भाषेतून मी इंजिनिअरिंग करीन पूर्ण असं ठरवलंय आणि मला त्याच्या भवितव्याची चिंता नाही. पण इतके जे युरोपियन वगैरे हे देश जे अगदी खूप पुरोगामी आहेत, खूप प्रगत आहेत असं मानतो, परंतु आपल्या भाषेचा हक्क, अधिकार, अस्मिता, अभिमान याच्या बाबतीत मात्र कुठेही माघार घेत नाही. आपण हा कायदा केलेला आहे आणि आता या वर्षापासून, कारण 2 वर्ष त्या कोरोनामुळे कोणालाही कुठेही जाता येत नव्हतं, शाळाही तशा भरत नव्हत्या, पण आता या वर्षापासून त्याची अंमलबजावणी चांगली सुरू होते आणि ते होणार. 1ली ते 10वी पर्यंत तुमचं माध्यम कुठलंही असलं, तुमचं बोर्ड कुठलंही असलं तरी मराठी भाषा हा एक विषय प्रत्येक शाळेला घ्यावा. दुसरा आपण कायदा केला तो मराठी पाट्यांचा. खरं तर तो नियम होता, पण आता आम्ही कायदा केला. कायदा केल्यामुळे काय होतं की कायदा बरोबर एक त्याचे जोडीदार असतं, शिक्षा, शास्ती, ती याची जोड मिळाल्याबरोबर ते सगळं बदलून गेलं. आता महापालिकांना याची अंमलबजावणी करावी लागते. आजही बघितलं आपण तरी गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईतल्या दुकानांच्या पाट्या ह्या मराठीमध्ये सजू लागलेल्या दिसत आहेत. काहींच्या अडचणी आहेत, ते इलेक्ट्रॉनिक बोर्ड वगैरे असतात, ते बनवायला थोडं दिवस आहे, ते ब्रँड त्यांचे जे असतात ते त्याचं रूपांतर करणं वगैरे, ती सवलत द्यायला हरकत नाही. परंतु हा कायदा केल्यामुळे आता महाराष्ट्रातल्या सगळ्या कार्यालयांवर, दुकानांवर, आस्थापनांवर मराठी ही एकंदर फलकाच्या निम्म्या भागावर तितक्या ठळकपणानं लिहिलीच पाहिजे हे ठणकावून सांगण्याची गरज होती. आणि हे आपल्या शासनानं, मराठी भाषा विभागानं केलेलं काम असल्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या गल्ली बोळ्यापासून मोठमोठ्या हमरस्त्यांपर्यंत सर्वत्र दुकान, कार्यालय, आस्थापना यांचे फलक आता मराठीत आपल्याला दिसतील आणि दिसू लागलेले. त्याचबरोबर आम्ही एक केलं की प्राधिकरणं आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यामधला वापर जो मराठीचा आहे तो तितकासा पूर्ण नव्हता. मग आम्ही त्याचा थोडासा शोध घेतला, माहिती घेतली, तर असं लक्षात आलं की मराठी भाषेचा राज्यभाषा म्हणून जो काही कायदा असतो त्याच्यात शासनाचे सगळे व्यवहार हे मराठी भाषेतून होतील हे अनिवार्य करण्यात आलं. पण त्याच्यामध्ये हे शब्द टाकायचे राहून गेले होते. शब्द टाकायचे राहून गेले होते की ते वगळलेले होते माहिती नाही. परंतु स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा
या आणि प्राधिकरणं म्हणजे सिडको, MMRDA वगैरे वगैरे मंडळ हे सोयीस्करपणानं इंग्रजीचाच जास्त वापर करतो आणि त्यांचा संबंध जास्तीत जास्त जनतेशी येतो. महापालिकेचा तर अगदी पाणी पट्टी, घरपट्टी भरेपर्यंत सगळीकडे येतो सगळ्या सूचना वगैरे. आणि त्याच्यात आता बरेचसे हे अधिकारी IAS वगैरे असे ते निर्णय आपल्या मातृभाषेत वेगवेगळ्या शिकलेले असतील, काही असेल, पण इंग्रजीचा कल जास्त. पण आपण हा विधिमंडळामध्ये कायदा केला आणि आता ह्या सगळ्या प्राधिकरणांना आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना मराठीचा वापर करणं हे अनिवार्य झालेलं आहे. त्यामुळे हे समाज माध्यम आहेत नाही, ह्याच्यावर आमचे एक आयुक्त त्यांना फार आवड आहे. त्या सोशल मीडियावर सारखे ते ट्विट करणं, व्हॉट्सअपवर ह्याच्यावर त्याच्यावर माहिती देणं हे ते करते. सगळे इंग्रजीत यायचं, आता ते मराठी द्यायला लागले. हे कोण करावं लागतं, त्याला इलाज नाही. परंतु अशा ह्या गोष्टी करण्याची संधी आम्हाला मिळाली, केलेलं आहे. पण त्याचबरोबर अभिजात भाषेचा उल्लेख झाला. आता अभिजात भाषेचा असं आहे की प्रयत्न आपण करायचे. 10-12 वर्ष झाली, सगळे प्रकारचे अहवाल आणि सगळे पुरावे हे देऊन झालेले आहेत. आपल्या सगळ्या मान्यवरांनी त्यासाठी अभ्यास केलेला आहे आणि डॉक्टर रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखालच्या समितीने इतका अप्रतिम अहवाल दिलेला आहे की साहित्य अकादमीच्या त्या भाषाविषयक समितीने मान्य केलं की तुम्ही सगळे पुरावे दिले. मराठी भाषा 2500 वर्षापासून जास्त जुनी आहे, हे पुराव्यानिशी समोर आले. ती दुसऱ्या कुठल्या भाषेतून आलेली नाही, हेही तुम्ही सिद्ध केलेलं आहे. ती त्यावेळची भाषा आणि आताची भाषा हिचा थेट संपर्क आहे, संबंध आहे, हे दाखवलंय. त्यामुळे तुमचे पुरावे बरोबर आहेत. त्यांनी निसंदिग्ध शब्दांमध्ये त्या भाषाविषयक समितीने किंवा साहित्य अकादमीने केंद्र सरकारला शिफारस केली. आता ती शिफारस झालेली आहे पण होत नाही. आता निर्णय ते केंद्र सरकारने घेतला पाहिजे. तर आम्ही केले प्रयत्न. मी जाऊन ते रेड्डी म्हणून आहेत, किशन रेड्डी, सांस्कृतिक कार्यमंत्री, त्यांना भेटलो. ते म्हणाले की देसाई जी ये सब बराबर है, आप क्यों चिंता करते, हो जाएगा. म्हटलं अगर हो जाएगा तो आप आइए मुंबई में. मुंबईत या, आमचं मराठी भाषा गौरव दिन असतो 27 फेब्रुवारीला, त्याच्यात तुम्हीच घोषणा करा, आम्ही तुमचा सत्कार करू. हसून म्हणाले बरं बरं मी बघतो. त्यानंतर आता काही 15-20 दिवसापूर्वी मी दीवला गेलो. दीवला एक पश्चिमेकडच्या राज्यांची विकासाच्या प्रश्न परिषद होती. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या प्रकृतीने मला सांगितलं तुम्ही बैठक घ्या, बैठकीत भाग घ्या. मी गेलो. त्या सभामध्ये विषय पत्रिका बघितली. त्या विषय पत्रिकेमध्ये पूर्वीच्या बैठकीतला एक विषय प्रलंबित होता आणि तो होता अभिजात भाषेचा. अरे मला तो संदेश मिळाली. त्यामुळे मी त्याचे अध्यक्ष अमित शाह होते, त्यांच्याकडे परवानगी घेतली. म्हटलं ह्या विषयात मला जरा माझं मत मांडायचं आहे. मग बोला म्हणाले. मी तो सगळा संधी घेऊन पाढा वाचला. तर ते म्हणाले बरोबर आहे, मला पण ते माहीत आहे, मी स्वतः आता याच्यात लक्ष घालेन आणि हे तुमचं काम होईल असं तिथे बोलले. ते आता मिनिट पण होईल आणि इतिवृत्तात येईल. होईल काय हे माहीत नाही. हे सगळे प्रयत्न चाललेले आहेत. पण अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तर आपल्याला एक चांगली एक तर काय मान सन्मान आहे, आपला एक अधिकार आहे, हक्क आहे, ती जी अस्मिता आहे त्या दृष्टीने तो मिळणं दर्जा हे महत्वाचं आहेच. आणि काही केंद्र सरकारकडून जी काही अनुदान मदत वगैरे मिळते त्यामुळे मराठी भाषेचा विकास अभ्यास सर्वत्र करण्यासाठी सर्व विद्यापीठांमध्ये मराठी भाषेचा अभ्यास म्हणजे महाराष्ट्र बाहेर सुद्धा करण्यासाठी ते अनुदान असतं. त्यामुळे आपली भाषा पुन्हा आणखी सीमा ओलांडून जाऊ शकेल, त्यासाठी हा सगळा अट्टहास चाललेला आहे. एकंदरीत राजीवजी आपण उल्लेख केलात की उद्योग घराणी बरोबरच आहेत. ते आपल्याला खूप त्यावेळेला बरं वाटायचं, अभिमान वाटायचा. मोठमोठी नाव आहे. आता ती त्या सगळ्या मोठ्या नावांमध्ये नाही दिसत. पण
छोटी सुरुवात करायला काही हरकत नसावी. आणि ती छोटी सुरुवात मला असं वाटतं की आपल्या तरुण उद्योजकांनी केलेली. एक स्टार्टअप म्हणून हल्ली परवलीचा एक शब्द किंवा तो एक प्रकार सुरू झालेला आहे. आणि त्यामध्ये आपल्या राज्याने, राज्य सरकारने एक सोसायटी स्थापन केलेली आहे नवीन नवउद्योजकांसाठी. आणि त्याच्यामध्ये या सगळ्यांचा वेध घेतला जातो, नोंदणी केली जाते, त्यांना काही प्रोत्साहन दिली जातात. अशा नवउद्योजकांमध्ये देशातल्या, महाराष्ट्र हे असं राज्य आहे सगळ्या राज्यांमध्ये की सगळ्यात जास्त स्टार्टअप्स आपल्याकडे 16,000 2021-22 या वर्षात नोंदले गेलेले. आणि त्यांना निम्या प्रकारची प्रोत्साहन दिली जातात. पण इथे थांबलेलं नाही. ह्याच्यातले जे यशस्वी होतात त्यांना युनिकॉर्न म्हणतात. आणि $1 बिलियन असं ज्यांचं मूल्यांकन होतं त्यांच्या सगळ्या उद्योगाचं, त्याला युनिकॉर्न म्हणतात. ह्या वर्षी आतापर्यंतच्या 2022 मध्ये 100 युनिकॉर्न असे शोधून काढण्यात आलेले आहेत किंवा ते युनिकॉर्न म्हणून सिद्ध झाले. त्यातले 25 मुंबई आणि पुण्यातले. मुंबई आणि पुण्यातले 25 आहेत, अगदी नावानिशी आहेत. तर आहे ही उद्योजकतेची जी काही खुमखुमी आहे ती आपल्या मुलांमध्ये, तरुणांमध्ये आहे. थोड्या प्रोत्साहनाची गरज आहे, ते देण्याचा प्रयत्न राज्य सरकार करते. आपले जे मोठे उद्योग आहेत ते सुद्धा यांना प्रोत्साहन देत असतात, मदत करत असतात. त्याच्याशिवाय लहानाला मोठं होण्याची संधी नाही मिळत. असे बरेच प्रयत्न आहेत. का सगळ्या आढावा मी घेत नाही, तुम्ही बोललात म्हणून मला थोडे सूत्र मिळालं थोडंसं. एक आणखी एक प्रयत्न आम्ही केलेला आहे की आपल्याला माहिती आहे की देशातले सगळ्यात मोठे शेअर बाजार मुंबईत आहे. मुंबई स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज, BSE आणि NSE. एवढी मोठी संपत्तीची तिथे उलाढाल होते की ते आकडे बघून आपल्याला म्हणजे मांडता पण येणार नाही, इतकं प्रचंड उलाढाली होता. पण हे धन जे आहे ते सगळ्या मोठ्या उद्योजकांना मिळतं, छोट्यांना का मिळत नाही. म्हणून आम्ही माझ्या उद्योग विभागामार्फत एक उपक्रम केला आणि ह्या दोन्ही शेअर बाजारांना सांगितलं की तुम्ही लघुउद्योगांसाठी काहीतरी केलं पाहिजे. सगळेच पैसे या मोठ्या प्रस्थापित उद्योगांकडे आहेत, असायलाच पाहिजे. आणि त्याच्याबद्दल आम्हाला काही आक्षेप नाही, पण ह्यांना सुद्धा संधी द्या. आणि ह्या दोन्ही ठिकाणी दोन्ही स्टॉक एक्सचेंजनी SME प्लॅटफॉर्म असं नाव देऊन म्हणजे लघु आणि मध्यम उद्योगांसाठी एक विभाग सुरू केले त्याच्यावर. आणि आज सांगतो मी तिथे जातो, तिकडे एक बैलाचा पुतळा आहे, त्याची शिंग धरायची असते, एक घंटा असते ती वाजवायची असते. नवीन उद्योग आला की 1 घंट्याचा टोल मारायचा. ते तसला उद्योग करायला मी काही वेळ जातो तिथे. तसं जाता जाता बरेच कार्यक्रम झाले. आजच्या घडीला महाराष्ट्रातले 400 असे लघु उद्योग आता शेअर बाजारामध्ये नोंदणीकृत झालेले आहे. आणि आकडा सांगायचं तर 15,000 कोटी रुपयांचं भांडवल त्यांना तिथे मिळालंय. त्यांना हे कर्ज नाही, ही गुंतवणूक आहे. बँकांकडून कर्ज घेतलं की पंचायत काय होते की पुढच्या महिन्यापासून EMI सुरू होतं. आणि शेअर बाजारात केल्यानंतर फक्त फायदा झाल्यावर त्याच्यातला हिस्सा द्यायचा आहे. कर्जाचे हप्ते नाही फेडायचे. खूप चांगली सोय आहे. आता मराठी उद्योगांमध्ये याचा प्रचार व्हावा म्हणून आम्ही जिल्ह्यामध्ये जाऊन आपल्या उद्योग संघटनांना सांगत असतो फायदा घ्यायचा. ते खूप मोठे उद्योगपती आहेत आणि त्यांचं एवढं मोठं जनतेनं भांडवल गुंतवलंय त्याच्यात, त्यातलं आपल्या लघु उद्योगांना होईल, मराठी उद्योगांनाही होत असतो. हे 400 सगळे मराठी असतील असते असं माझा दावा नाही, पण महाराष्ट्रातले आणि त्यात काही मराठी पण आहेत आणि पुष्कळ मराठी आहेत. तर अशा सगळ्या संधी आहेत. ह्या संधी शोधत पुढे गेलं तर मला खात्री आहे आपण आहोत. आज मराठी भाषा ही देशात 3ऱ्या क्रमांकाची आहे, जगामध्ये 10व्या क्रमांकाची. जी युनियननी यादी दिली आहे त्या 10व्या क्रमांकावर आपण. 80 वेगवेगळ्या देशांमध्ये मराठी भाषिक बोलतायत मराठी आणि मराठी असल्याचा त्यांना अभिमान आहे. ते निम्म्या पद्धतीने जोडू घेऊ इच्छितात. म्हणून आम्ही आमच्या भाषा विभागातर्फे आंतरराष्ट्रीय मराठी मंच स्थापन केले आणि तिकडची जी काही मराठी माणसं आहेत त्यांना प्रतिनिधी नेमलेले आहेत की या सगळ्यांना तुम्ही एकत्र कसं करायचं बघूया. आपलं मराठी भाषा भवन होईल, त्याच्यातून त्यांना
ह्या दूरदृश्य प्रणालीतून जोडून घेण्याचा एक उपक्रम आम्ही त्याच्यामध्ये योजलेला आहे. मराठी भाषा भवन मरीन ड्राईव्ह सारख्या चांगल्या एका प्रतिष्ठित अशा जागेमध्ये उभं राहतंय. त्याच्या आतमध्ये काय असावं, त्याच्यात मराठी भाषेचं दर्शन कसं होणार आहे, यासाठी अलीकडेच आम्ही मुंबई विद्यापीठात मान्यवरांचे असे एक कार्यशाळा घेतली आणि खूप त्यांच्याकडून सूचना घेतलेल्या आहेत. आणि त्यामध्ये खूप जाणकार मंडळी मार्गदर्शक म्हणून आले होते. सदानंद मोरे, डॉक्टर राजा दीक्षित, ही सगळी मंडळी होती. हरी नरके प्राध्यापक ते होते. सव्यसाची मुखर्जी आपल्या म्युझियमचे संचालक, अशी सगळी मंडळी होती. आणि त्यांनी खूप उत्तम अशा प्रकारे ह्या मराठी भाषा भवनामध्ये मराठी भाषेचा इतिहास, प्राचीन मराठी कशी होती, मध्ययुगीन कशी होती, स्वातंत्र्यपूर्व काळातली आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळातली मराठी भाषेचा सगळा प्रवास, तिचे सगळे टप्पे, बोलीभाषा वगैरे वगैरे सगळं आहे. अर्थात ते जाणकारांनी त्याचा आराखडा तयार करून द्यायचं ठरवले. बरीचशी प्रगती झालेली आहे. त्यामुळे आता काही हे थांबणार नाही, ते पुढेच चालू राहील. सुभाष देसाई तिथे असले काय नसले काय, काम चालू झालेलं आहे आणि ते चांगलं होईल आणि तुम्हा सगळ्यांना आनंद देणारं होईल, अभिमान वाटणारं असं मराठी भाषा भवन आपण या ठिकाणी चौपाटीजवळ उभं करतो आहोत. ते सगळ्यांनी इतकं मी पण तयार झालेलं पाहायला उत्सुक आहे. आजचा या उपक्रमानिमित्त परत एकदा सुदेशजी आगे बढो. तुम्ही अगदी कुठे अमेरिकेपर्यंत मराठीला घेऊन जा, पुस्तकांना घेऊन जा. आम्ही आहोत तुमच्या बरोबर. शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.